आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या सेलिब्रिटी शोमध्ये अभिनेत्री, सिने आणि नाट्य अभिनेत्री नैनाताई आपटे आलेल्या आहेत. नैनाताई, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ. नमस्कार. म्हणजे लहानपणापासून मी तुम्हाला बघत आले, तुमची नाटकं सगळी आणि सिरियल्स वगैरे. तर आज तुम्हाला भेटण्याचा योग आला आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा, मुलाखत घ्यायचा योग आला. तर सर्वप्रथम आमच्या कॉलेजमध्ये, आचार्य मराठी महाविद्यालयामध्ये आणि तसंच आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये तुमचं पुनश्च स्वागत करते. आणि तुमचा सगळा आतापर्यंतचा कार्यप्रवास, म्हणजे सगळा नाटकाचा प्रवास, संगीताचा प्रवास हा जाणून घ्यायचा आहे. आणि त्याबद्दल आणि दामोदर चळवळ यामध्ये जे बचाव आंदोलन आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात. प्रामुख्याने फार मोठा लढा देत आहात सगळे कलाकार मिळून, त्यात तुम्ही प्रामुख्याने आहात. तर त्याविषयी आपण मुलाखतीच्या शेवटी जाणून घेणार आहोत. नक्कीच. तर नैनाताई, अर्थातच थोडं घराविषयी, आई वडिलांविषयी आणि बालपणाविषयी. हो, नक्कीच नक्कीच. आता सांगायचं कारण असं, म्हणजे माझं रंगमंचावर माझं पदार्पण हे वयाच्या 4थ्या वर्षी झालं. बरोबर. वयाच्या 4थ्या वर्षी माझ्या मातोश्री शांता आपटे यांच्या बरोबर झालं. आणि तो पहिला प्रयोग सांगायचं झालं तर दामोदर हॉललाच झाला. म्हणजे ते 1955 सालात ते होतं. 55 साल होतं. आणि संगीत स्वयंवर हे नाटक होतं. आणि त्या दामोदर हॉलमध्ये संगीत स्वयंवर, संगीत मृच्छकटिक, संगीत मानापमान, संशय कल्लोळ अशी पण नाटकं व्हायची, ज्याच्यामध्ये आमच्या मातोश्री काम करायच्या. पण जुन्या नाटकांमध्ये, संगीत नाटकांमध्ये ज्या छोटे छोटे बाल जे कलाकार जे काम करायचे, त्याच्यामध्ये ज्या छोट्या भूमिका असायच्या त्याच्यामध्ये मी पण असायची. उदाहरणार्थ पुण्यप्रवाह म्हटलं तर मी युवराजचं काम करायची. स्वयंवर म्हटलं तर मी कलिकेचं काम करायची. मृच्छकटिक म्हटलं तर मी रोहसेनचं काम करायची. धर्मवीर संभाजी म्हटलं तर मी जो राणी लक्ष्मीबाईंचा मुलगा दामोदर, त्याचं मी काम करायची. हे सगळी छोटी छोटी कामं जी आहेत मुलांची, ही माझी वयाच्या 4थ्या वर्षापासून सुरू झाली. वयाच्या 4थ्या वर्षापासून माझं गाणं सुद्धा सुरू झालं. सकाळी उठून गाण्याची मेहनत करायची. त्यामुळे मला तेव्हापासून मला जी 5 वाजता उठायची सवय लागली, ते आता या वयापर्यंत सुद्धा मला काम नसलं तरी मी 5 वाजता उठते. हा सवयीचा भाग आहे. तेव्हा उठून गाण्याची मेहनत करणं, त्याच्यानंतर कालांतरानं शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत जाणं, कालांतरानं जशी जशी वर्ष जातील तसं नाटकात काम करणं, त्याचा अभ्यास करणं, माझ्या आईची भूमिका रिहर्सल घेणं, तालीम घेणं. त्याच्यानंतर आमचं अंधेरीला खूप मोठी प्रॉपर्टी असल्यामुळे आम्हाला बाहेर जायचं कधीच काही कारण आलं नाही. त्यामुळे घरामध्ये मराठी शिकवणं एवढ्यासाठी, कारण मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये माझी ऍडमिशन झाली होती. आणि आमच्या शाळेमध्ये मराठी आणि हिंदी नव्हतं, फ्रेंच आणि जर्मन होतं. त्यामुळे मराठी हे प्रामुख्यानं आपली मातृभाषा आहे आणि आपल्याला आपल्या आईप्रमाणे आपल्या मातृभाषेचाही अभिमान असावा, असं पहिल्यापासून आमच्या घरामध्ये शिकवण असल्यामुळे तुम्ही इंग्रजी बाहेर काय वाटेल ते करा, विमान उडवा, हरकत नाही, पण आपली भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि त्याकरता मराठी नाटकाचे संवाद, मराठा पेपर मधले अग्रलेख, आमच्या घरी ही खूप मोठी मोठी माणसं यायची. म्हणजे आचार्य अत्र्यांपासून, CK नायडू पासून, ते वसंतदादा पाटला पासून, ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत, पु ल देशपांडे, सगळी मोठी मोठी माणसं आमच्या घरात उठणं बसणं येणं जाणं असल्यामुळे, कारण माझ्या आईचं सगळीकडे अत्यंत छान बॉन्डिंग असायचं. नाटक, सिनेमा, तेव्हा नाटक सिनेमा होतं, सिरियल नव्हती. त्यामुळे सिनेमामध्ये ती अग्रगण्य नायिका असल्यामुळे सगळ्यात जास्त मानधन घेणारी आणि आर्थिक दृष्ट्या सर्वतोपरी समृद्ध असणारी अशी ती त्यावेळची कलाकार होती. त्यामुळे माझं बालपण हे खरं सांगायचं म्हणजे अत्यंत आर्थिक समृद्धीत गेलं. म्हणजे हो, आर्थिक सुबत्ता छान होता. म्हणजे माझ्या आमच्या घरी तरी आर्थिक सुबत्ता अतिशय छान होती की 4 गाड्या, 4 ड्रायव्हर, 4 नोकर चाकर, स्वयंपाकाला माणसं, मला सांभाळायला माणसं, भरपूर कुत्री वगैरे, असं सगळी सुबत्ता होती. त्यामुळे माझं बालपण हे अत्यंत चांगल्या सुखात आणि फक्त जे मागेल ते द्या असं मात्र नव्हतं. हट्ट पुरवले पण मोजके, जेवढी गरज असेल तेवढी.
जेवणाच्या बाबतीत सुद्धा कटाक्ष असा असेल, समोर ताट येईल, त्याला हे आवडत नाही, ते आवडत नाही, असं नाही, असं म्हणायचं नाही. आणि जर मी जेवत नाही, जर मला ते आवडत नाही, तर त्या दिवशी आमच्या घरामध्ये सांगण्यात असं आलं होतं की मग तिला म्हणावं जेवू नको आजच्या दिवस. तुला अमुक आवडत नाही ना, अमुक आवडत नाही, तर जेव्हा भूक लागेल तेव्हा हेच जेवायचं. अमुक एक मला आवडत नाही असं म्हणायचं नाही. नो चॉईस, मला अमुक चालणार, नो कंप्लेंट. आयुष्यामध्ये कधीही जेवणाच्या बाबतीत, आपल्या राहणीमानाच्या बाबतीत, आपल्या एज्युकेशनच्या बाबतीत, आपल्या शिकवण्याच्या बाबतीत, ज्या क्षेत्रात आपण काम करतोय तिथे जे आपल्याला शिकावं लागतं, तिथे होणारं जे स्ट्रगल आहे, त्यातनं होणारा जो अपमान आहे किंवा त्यातनं होणारं जे ह्युमिलेशन आहे, ते जे सगळं आहे त्याबद्दल कधीही असेपर्यंत, त्या क्षेत्रात असेपर्यंत कधीही तक्रार करायची नाही. तर या कला क्षेत्रात यायचं नाही तर यायचं नाही, अशी आमच्या घरामध्ये शिकवण असल्यामुळे मी आज तगायत कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नाही. जे आहे ते एक्सेप्ट करणं एवढंच मला माहिती आहे आणि तीच मला शिकवण मिळत गेली आहे. माझ्या आईच्या मृत्यूनंतर सुद्धा, म्हणजे माझ्या वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. पुढे आम्हाला अनेक मोठमोठ्या लोकांचं पाठबळ मिळालं. उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, आचार्य आत्रे, ही मंडळी त्यावेळेला पुढे आली, कारण मी एकटीच होते आणि तसं मोठं माणूस कुणी नव्हतं. त्यामुळे त्या वेळेपासून ते अशी मोठी माणसं, म्हणजे कसं आहे की सर्वतोपरी पलीकडे जाण्यासाठी म्हणून जो एक हातभार लागतो, मग तो मानसिक असेल, आर्थिक असेल, ह्या सगळ्या लोकांनी त्या प्रकारचा एक हातभार लावून ही जी काय नाव आहे माझी ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या सगळ्या लोकांची मी आभारी आहे. याच्यामध्ये माझ्या सासरची माणसं सुद्धा आहेत, कारण लहानपणीच माझ्या आईनी आणि माझ्या सासूबाईंनी या मैत्रिणी असल्यामुळे त्याच वेळेला त्यांनी ठरवून टाकलं होतं की माझी मुलगी मी तुझ्या मुलाला देईन. त्यामुळे माझी आई गेल्यानंतर माझ्या सासूबाई रेग्युलर यायच्या अंधेरीला आणि देखभाल करणं, म्हणजे काय हवं काय नको या पद्धतीची माझी देखभाल असायची. मग शाळेपासून कॉलेजपर्यंत हा सगळा जो माझा प्रवास होता, ह्या सगळ्या माझ्या सासरच्या लोकांनी, लग्न माझं झालं नव्हतं परंतु ते डोक्यात ठेवून माझ्या सासूबाई मला वेळोवेळी काय हवं काय नको, कारण माझ्या घरात फक्त नोकर चाकर होते पण मोठी माणसं नव्हती. तर त्यामुळे मग ही माणसं येऊन हे सगळं मॅनेज करायची. आणि त्यामुळे नाटकात काम करणं किंवा उशिरा काम करणं, उशिरा येणं वगैरे या सगळ्या गोष्टींची असणारी समजूत, त्याचे असणारे धोके वेळोवेळी माझ्या ती माणसं मला सांगत गेली. आणि खूप सोयीस्कर आणि सुलभ झालं, अतिशय सुलभ झालं. त्या नुसतं सांगितलं नाही, त्याबरोबर ते संस्कारी झाले. कारण आमच्या घरी असं सांगितलं होतं की शिक्षण तर आहेच, ते आवश्यक आहे, त्याच्या जोडीला कलाकार म्हणून जे आहे त्याचं असणारं शिक्षण ते पण आवश्यक आहे. उदाहरणार्थ स्पोर्ट्स, बॅडमिंटन, स्विमिंग, घोड्यावरची रपेट, ड्रायव्हिंग, रिव्हॉल्वर चालवणं वगैरे या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत. कारण कुठल्या वेळेला तुम्हाला कोणती भूमिका करायला लागेल सांगता येत नाही. आता समजा ऍक्टिवावर मला बसून एखादा सीन असेल तर ती ऍक्टिवा तेवढ्या पुरती का असेना मला आली पाहिजे, मग तेवढी माझी शिकण्याची पण तयारी पाहिजे. तर ही शिकण्याची तयारी मनात ठेवूनच या क्षेत्रामध्ये यायचं. दुसरी गोष्ट की आत्ताची जी, म्हणजे माझ्या 14व्या वर्षानंतरचा माझा कला प्रवास बघायला काही कोणी नव्हतं, पण मला शिकवलं मात्र गेलं सगळं. गाणं शिकवलं, डान्स शिकवला, अभ्यास शिकवला, कॉलेज शिक्षण झालं. त्यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात यायचंय हा विचार करून त्या क्षेत्रातले असणारे धोके ते पार करून तुम्ही कसे पुढे जाऊ शकता, किंवा या क्षेत्रात आल्यानंतर कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं, कोणत्या गोष्टीला हो म्हणायचं, की काय चॉईस करायचा, कोणतं काम स्वीकारायचं, किंवा काम आपल्याला मिळतंय म्हणून कोणत्या गोष्टीला हो म्हणायचं, हे करूनच पुढे जर गेलं तर मग तुम्ही डिसेंट तुम्ही आयुष्य जगू शकता. कारण यामध्ये कोणाची मर्जी राखायची नाहीये ना, फक्त मला जे वाटेल तेवढंच मी करायचंय, मला आवडलं तरच मी करायचंय.
त्यामुळे मला कुणाची ऐकायची गरज नाहीये. मला फक्त भूमिका काय आहे, काम कसं आहे, संस्था कशी आहे, आपल्याला ही गोष्ट जी मला पाहिजे ती गोष्ट ती व्यवस्थित आहे की नाही, मला कम्फर्टेबल आहे की नाही, एवढं असेल तर मी काम करते. आजही मला तेवढं असेल तर मी काम करते. म्हणजे माझ्या येण्या जाण्याच्या वेळा, माझे नाटकाचे प्रयोग हे कुणी ऍडजस्ट करत असेल तर त्या संस्थेत मी करते. मग एखाद्या निर्मात्याने सांगितलं नाही बा तुम्ही आमच्याकडे 30 दिवस काम करा पण एकही नाटक आम्ही तुमचं ऍडजस्ट करणार, तर मी सांगते मी नाही काम करणार. कारण 30 दिवस काम करण्यापेक्षा एक नाटक कॅन्सल करणं मला जड जातं. कारण 1-2 प्रयोग कॅन्सल करले की त्याच्या पाठीमागचे असणारे बॅकस्टेज कलाकार असतात, त्यांना 2-4 प्रयोगाचे पैसे मिळतात. आणि म्हणून मी नाटक कधी कॅन्सल करत नाही. एक वेळ दुपारचं शूटिंग मी रात्री करेन पण नाटक नाही मी कॅन्सल करणार. आणि हे मी पहिल्या दिवसापासून जेव्हा एखादी गोष्ट स्वीकारते त्या दिवसापासून माझ्या 3-4 गोष्टी मी सांगते की मग मी नाटक करणार असेल त्यावेळेला तुम्हाला मला सोडायला पाहिजे. ह्या काही गोष्टी पहिल्यापासून मी डोक्यात ठेवल्या आहेत, त्यामुळे ते सुलभ जातं. त्यामुळे माझी तक्रार नाही. मला असं विचारायचंय की आता म्हणजे घरात मोठा कलाकार असेल, म्हणजे तुमच्या आई शांताबाई आपटे हे मोठं स्टारडम घरात असताना एक थोडंसं त्याचं एक म्हणजे नाही म्हटलं तरी दडपण असतं, किंवा असं कधी आलं का दडपण? नाही, खरं सांगू का, पहिल्यापासून की कुठल्याही गोष्टीचं एक तर दडपण घ्यायचं नाही. कारण सतत मी तिच्या बरोबर असायची, त्यामुळे तिचं खूप मोठं ग्लॅमर मी बघितलंय, खूप मोठी तिच्या भोवती असणारी गर्दी मी बघितलीये, खूप मोठे इंटरव्ह्यूज तिचे होत असणारे मी बघितले. मला जरी काही कळत नव्हतं तरी मला वातावरण समजत होतं. येण्या जाणारी अगदी पृथ्वीराज कपूर पासून माणसं मी माझ्या घरात आलेली बघितली आहेत. तर त्यामुळे तसं दडपण नव्हतं मला. आणि तिच्या बरोबर मी कामही करत असल्यामुळे जसं तिचं कौतुक व्हायचं तसं बाल कलाकार म्हणून माझंही कौतुक व्हायचं. मला काही येत नव्हतं पण माझं कौतुक व्हायचं. पण तेव्हाच तुम्ही ठरवलं होतं का की आईसारखं आपल्याला अभिनेत्री व्हायचं? नाही, ठरवायचं काय आहे की आपण लहानपणी कोणतीच गोष्ट ठरवत नसतो, पण आपल्याला नक्की काही माहित नसतं की नंतर काय होणार आहे किंवा नंतर आपल्याला काय व्हायचं आहे. पण आवड ही लहानपणापासून निर्माण झाली. म्हणजे गाणं हे लहानपणापासून शिकवलं गेलं, नृत्य शिकवलं गेलं, आई बरोबर सतत नाटकात वावर सुरू झाला, सिनेमा असेल तर तिथे शूटिंगमध्ये वावर सुरू झाला, सेट कळला, कॅमेरा कळला, लहानपणापासून हे बघत आले. त्यामुळे नॅचरली कसं होतं की तुम्ही जी गोष्ट लहानपणापासून बघता ती तुमची आवड अशी उपजत नसते, ती आवड निर्माण होते, जोपासली जाते. ज्या कलेत तुम्ही आता गाणं माझ्या म्हणजे असं कळलं तिला की बुवा हिचा आवाज चांगला आहे तर हिला गाणं शिकवायला हरकत आहे. मग गाणं सुरू झालं, शिकल्यानंतर आवड उत्पन्न झाली. मग लक्षात आलं की बुवा हिचे फीचर्स चांगले आहेत तर मग हिला नाटकात काम करायला हरकत नाही. मग सुरुवात झाली, मग नाटक आवडायला लागलं. मग जेव्हा सिनेमा आला, मी बाल कलाकार म्हणून सिनेमात काम केलं चंडीपूजामध्ये 57ला. त्यावेळेला मी छोट्या निरूपा रॉयचं काम केलं होतं. म्हणजे नंतर मी पाण्यात पडते आणि त्याच्यातनं मोठी निरूपा रॉय येते. तर ते निरूपा रॉयचं पहिला पिक्चर ऍज अ हिरोईन म्हणून चंडीपूजा, ते बाबूबाई मिस्त्रीचा चित्रपट होता आणि तो माझ्या आईचा मला वाटतं शेवटचा चित्रपट होता. त्याच्यानंतर तिने काम केलं नाही. 58चा मला वाटतं चित्रपट होता. त्यानंतर ती आजारी पडली आणि 64ला ती गेली. या सगळ्या ह्याच्यामध्ये तो चित्रपट जेव्हा मी केला तेव्हा सिनेमाची आवड निर्माण झाली. म्हणजे असं की मेकअप, मग कॅमेरा, मध्ये बोलणं, मध्ये डायरेक्टर, हे सगळं त्यांचं जे शिकवण ते डोक्यात कम्प्लीट बसलं. पण मला असं सांगितलं गेलं की अमुक एक ह्याच्यापर्यंत हरकत नाही काम करायला, पण 7वी-8वी गेल्यानंतर मग मात्र नाही काम करायचं. मग आपलं जेवढं अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यायचं. कारण आमच्या वेळेला मी कनोसा कॉन्व्हेंटमध्ये होते, त्यामुळे तिथे 11वी मॅट्रिक होतं. म्हणजे त्यावेळेला 10वी नव्हतं. आणि आम्हाला जर्मन आणि फ्रेंच होतं आणि मॅथ्सचे सगळे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री हे सगळं खूप अवघड होतं. आणि त्या काळामध्ये 50च्या काळामध्ये 50-55च्या काळामध्ये म्हणजे माझी ऍडमिशन ही 55 म्हणजे 5 वर्षाची असताना आम्हाला आमच्या वेळेला प्री ज्युनियर, अमुक ज्युनियर, तमुक ज्युनियर असं काही नव्हतं. डायरेक्ट फर्स्ट
अच्छा, शिशुवर्ग वगैरे. छे डायरेक्ट फर्स्ट स्टँडर्ड. त्याच्यानंतर सेकंडला गेल्यानंतर थर्ड फोर्थला मी परीक्षा दिली आणि डायरेक्ट फिफ्थला गेले. आमच्या वेळेला डबल प्रमोशन होती. जर मूल हुशार असेल आणि जर तिथल्या मदरनी जर सांगितलं, म्हणजे आमच्याकडे शिक्षिका नव्हत्या, मदर होत्या, नन्स होत्या. कॉन्व्हेंट असल्यामुळे नन्स होत्या आणि ब्रिटिशांचे पडसाद होते आणि त्यांना जे फंड्स यायचे ते पॅरिशवरून यायचे. तर त्यामुळे त्याचे जे शिक्षण जो प्रकार होता तो बराचसा इंग्रज याचे पडसाद असणारा होता आणि प्रत्येक वर्गामध्ये 35 पेक्षा जास्त मुलं नव्हती. 35च मुलं आणि प्रत्येक मुलावरती लक्ष असायचं आणि अमुक एक पर्सेंटेजच्या खाली मूल येत आहे म्हटल्यानंतर शाळा सुटल्यानंतर त्याला थांबवलं जायचं, त्याची ट्युशन घेतली जायची. आत्ताचं सारखं म्हणजे आता वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आत्ताच्या सारखं तेव्हा शिक्षण नव्हतं. तेव्हा ते शिक्षण पद्धती खूप छान होती. त्यामुळे विद्यार्थी घडला, म्हणजे आम्हाला डिसिप्लिन होतं. आम्हाला आमच्याकडनं चूक झाली तर आम्हाला वर्गाच्या बाहेर पाठवलं जायचं. आम्ही मार पण खाल्लाय, आम्हाला नक्कल्सवरती मारलं जायचं, पण आमच्या घरच्या लोकांनी माझ्या मुलाला का मारलं असं कुणीही तक्रार केली नाही. ऑन द कॉन्ट्री आमच्या घरात जर मी म्हटलं मदरनी मारलं मला, कारण आम्ही मदर म्हणून हाक मारायचो. आमच्या शाळेत मदर जर्मन म्हणून होती, ती गोरी पान अशी होती, पण ती खूप स्ट्रिक्ट होती. आमच्या हातनं जरा काही चूक झाली की ती आम्हाला खूप मारायची. पण आमच्या घरच्यांनी असं कधी म्हटलं नाही माझ्या मुलीला का मारली. मी जरी ऍक्ट्रेस डॉटर होते, म्हणजे मला एक टोपण नव्हतं, ऍक्ट्रेस डॉटर, कारण शांता आपटेची मुलगी, त्यामुळे ऍक्ट्रेस डॉटर, त्यामुळे मग ती अभ्यास करणार नाही असं ते डोक्यामध्ये होतं. तर त्यामुळे अभ्यासात नीट, अदरवाईज शाळेतनं रेस्ट्रिक्ट करू अशी एक धमकी मला दिली जायची. त्यामुळे ट्युशन हा प्रकार आमच्या घरात नव्हता. म्हणजे बथ्थड जर विद्यार्थी असेल तर ट्युशन, नाही तर ट्युशन नाही. त्यामुळे 10वी पर्यंत मला ट्युशन नव्हतं. 11वीला गणितात थोडंसं ही आली फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये, म्हणून शाळा सुटल्यानंतर तिथे मला थांबवण्यात यायचं पुढचे 2 तास. आणि त्या स्वतः मदर माझं फिजिक्स केमिस्ट्री घ्यायच्या. आणि कारण मी सोडलं नव्हतं, नाही तर मॅट्रिकला गणित सोडून देतात, पण मी ते सोडलं नव्हतं. मी सेकंड लँग्वेज फ्रेंच घेतलं होतं आणि त्यामुळे गणित मी ठेवलं होतं. की आजही म्हणजे काय आहे की माणसाला एकदा गणित व्यवस्थित सोडवायची सवय लागली की आयुष्याचे आकडे पण व्यवस्थित सोडवले जातात. केवढा मोठा मंत्र आहे. त्यामुळे आकडे मांडतानाच नीट मांडा, म्हणजे त्याचं उत्तर नीट येतं. तर चुकीचे आकडे मांडले आयुष्यामध्ये तर उत्तरही चुकीचं येतं आणि मग ते चुकीचं उत्तर सोडवण्यामध्ये संपूर्ण आयुष्य निघून जातं. त्यामुळे मांडताना आकडे नीट मांडा असं मला घरी म्हणजे सांगायचे. घरामध्ये लहान मोठी जी कुणी माणसं होती ते सांगायचे. म्हणजे इव्हन आमच्या घरचे जो स्टाफ होता ते सुद्धा इतके संस्कारी होते. कारण पूर्वी ना कायमस्वरूपी ग्रहसेविका म्हणा किंवा ड्रायव्हर म्हणा कायमस्वरूपी असायचे. असे आले गेले, 8ला आले आणि संध्याकाळी 4ला गेले असं नव्हतं. आमचं खूप मोठं वास्तू असल्यामुळे त्यांची राहण्याची, उठण्याची, बसण्याची, झोपण्याची सगळी सोय कुटुंबासहित आमच्या घरी असायचं. त्यामुळे 4 ड्रायव्हरचं 4ही कुटुंब आमच्याकडे असायचं. म्हणजे सकाळपासून त्यांचं जेवण खावण, पगार त्यावेळेला कमी होते, पण त्यावेळेला पगार मात्र कमी होते सगळ्यांचे. पण माळ्यापासून ड्रायव्हर पर्यंत, स्वयंपाक्यापासून ते धुणं धुण्यापर्यंत सगळ्यांची कुटुंब आमच्या घरात असायची आणि सगळे आमच्याकडे जेवायचे दुपारी. सगळ्यांचा सकाळचा नाश्ता व्हायचा, दुपारचं जेवण व्हायचं, संध्याकाळचं खाणं व्हायचं. कालांतरानं नंतर मग जशी कामं कमी होत गेली आमच्या मातोश्रींची तशी एक माणसं मग कमी झाली. कारण तेव्हा गरजही वाटली नाही, कारण एवढी माणसांची आता काय गरज आहे, आता एवढं काम नाहीये, मग कशाला. मग आणि एवढ्यात आता चालतंय, मग हळूहळू ते. पण तोपर्यंत हे सगळं होतं. त्यामुळे सांगायचं कारण असं की हे सगळं मी बघितलेलं आहे. जुनं पाहिलंय, मधलं पाहिलंय, नवीन पाहिलंय, आत्ताचंही बघितलंय. तर हा सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर आहे. वा, खूप छान. आणि त्या इतिहासाची आम्हाला सफर घडवताय. खूप छान वाटतंय गप्पा करताना. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तुमचा माझा आवडता विषय संगीत नाट्यभूमी त्याकडे आपण बोलूया. मित्रांनो, आपण नैनाताई आपटे यांच्याशी संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. Acharya 90
स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये नैनाताई आपटे या सिद्धहस्त अभिनेत्री आणि माझ्या आवडत्या अभिनेत्री यांना आमंत्रित केलेलं आहे. नैनाताई, आता मला गुरुजनांविषयी जाणून घ्यायचं कारण बरेच मोठे दिग्गजांकडे तुम्ही म्हणजे खरंच भाग्य लागतं एवढ्या मोठ्या म्हणजे आईच्या पोटी जन्माला येणं आणि एवढ्या मोठ्या घरात जन्म मिळणं, तसंच त्या सगळ्या ह्या संस्कारक्षम घरामध्ये जन्म घेतल्यानंतर गुरु पण तसे लाभणं. अगदी बरोबर आहे. हो, अगदी गोविंदराव पटवर्धन म्हणजे आम्ही आता म्हणजे त्यांना खरं बालगंधर्व वगैरे यांना आपण पाहू शकलो नाही, म्हणजे आम्ही फक्त ऐकतो त्यांच्याबद्दल. आणि तुमच्याकडे पु ल देशपांडे जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात, आचार्य अत्रे, अशी सगळी सिद्धहस्त माणसं तुमच्याकडे घरात वावरली होती. आणि गुरुजनांमध्ये यशवंतबुवा जोशी, गोविंदराव पटवर्धन, अण्णा पेंढारकर, नारायणराव बोडस म्हणजे केवढी मोठी नावं येतील. आणि त्यांनी म्हणजे खरंच रंगभूमी घडवली आहे. तर त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळालं तर त्याविषयी त्यांच्या आठवणी जाणून घ्यायला. नक्कीच नक्कीच. खरं तर माझी सुरुवात जी झाली ती बालकलाकार म्हणून आणि संगीत रंग नाटकांमधनं झाली. पुढे पुढे माझं व्यावसायिक नाटक जेव्हा सुरू झालं म्हणजे 64 साली जेव्हा आमच्या मातोश्री गेल्यानंतर असं डोक्यात आलं की काय करावं. त्यानंतर मी असा विचार केला, 11वी झाल्यानंतर कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुरू झाल्यानंतर मी असा विचार केला की आपण हे क्षेत्र करायचं का जॉब करायचा. मग माझ्या डोक्यात असं आलं की त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात यायची, तेव्हा लार्सन ट्रुबोची एक जाहिरात आली होती की रिसेप्शनिस्ट पाहिजे. आणि BOSC ची पण जाहिरात आली होती की ग्राउंड रिसेप्शनिस्ट पाहिजे. ओके. आणि एअर होस्टेस म्हणून पाहिजे. तर मी दोन्हीकडे अर्ज केला, अर्ज करून ठेवला. एज लिमिट होती 18 पूर्ण, पण मी नव्हते. ओके. पण मी अर्ज करून ठेवला. दोन्हीकडनं उत्तर आलं की तुम्ही येऊ शकता, 18 पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जॉब पाहिजे तर जॉईन करा, पण त्याच्या आधी ट्रेनिंग घ्या. मग सायमल्टेनियसली कॉलेज सुरू असतानाच अंधेरीलाच LNTचं हे असल्यामुळे आणि सांताक्रूजला BOSCचं ट्रेनिंग सेंटर होतं, जुनं सांताक्रूज. तिथे मग आधी तिकडे सकाळी जायचं आणि रिसेप्शनिस्टचं म्हणजे फोन कॉल रिसीव्ह करणं, लोकांशी कसं बोलणं, जेवढं स्वीट टंग ठेवता येईल तेवढं ठेवायचं. कारण रिसेप्शनिस्टचं कामच आहे की कन्व्हिन्सिंग पाहिजे. माणूस तुमच्या समोर आल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी जर हसतमुख असेल तर समोरचा माणूस न हसणारा जरी असला किंवा दुर्मुखलेला जरी असला तरी तो हसतो. तर ती ट्रेनर जी होती आमची, ती आम्हाला सगळं हे असं समजून सांगायची की तुमच्या समोर माणूस आल्यानंतर तुम्ही जर चेहरा पाडून बसलात तर तो समोरचा माणूस निघूनच जाईल. असं नाही करायचं. एक माणूस नाराज होईल तर तसं नाही करायचं. तुमचा चेहरा हसतमुख असला पाहिजे, नसला तरी ठेवा. हे ट्रेनिंगचा पहिला मंत्र आहे. तशी काही तुम्हाला आवश्यकताच नाही कारण तुम्ही हसतमुख. हो, पण हा ना खरं सांगू का, हा ट्रेनिंगचा पण एक भाग आहे. म्हणजे आपल्याला हे कळत नाही पण हे नकळत मिळालेलं शिक्षण आहे. मग BOSCच्या तिथे गेल्यानंतर तिथे पण मला हाऊ टू टॉक, हाऊ टू वॉक, हाऊ टू कन्व्हिन्स द पीपल, हे सगळं मला इंग्रजीतनं शिक्षण असायचं. आणि मग मी आणि परसिस खंबाटा त्यावेळेला म्हणजे जी मॉडेल होती त्यावेळेला, खूप म्हणजे आता जशा या मॉडेल्स आहेत ना ऐश्वर्या वगैरे, तशी त्यावेळेला परसिस खंबाटा ही फार मोठी मॉडेल होती. तर तिने आणि मी एकत्रित आम्ही अर्ज केला. आमचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही सांगितलं की आमचं 18 कम्प्लीट आहे. म्हणजे आता तिने काय सांगितलं माहित नाही, पण मला मी सर्टिफिकेट वगैरे दाखवलं. पण ती सिलेक्ट झाली एअर होस्टेस म्हणून आणि मी सिलेक्ट झाली BOSC म्हणून, याच्यामध्ये ग्राउंड रिसेप्शनिस्ट. कर्मधर्म संयोगाने त्यावेळेला कसं झालं की मला एक व्यावसायिक नाटक मिळालं. 65 ला पहिलं नाटक होतं, दैवे लाभला चिंतामणी. तर ते होतं दत्ता केशव कुलकर्णी आणि दत्ता धर्माधिकारी, त्यावेळेला गाजलेले दिग्दर्शक होते. तर त्यांना असं कळलं की बा आपली जी हिरोईन आहे ती नैनाच्या वयाची आहे आणि नैनाला खूप लहान बघितली आपण, पण आता ती बहुतेक कॉलेज बिलेज काही असेल तर एकदा जाऊन भेटूया तरी. म्हणून आमची खडकीला प्रॉपर्टी आहे, तर खडकीला माझं वास्तव्य असायचं, जाऊन येऊन जाऊन येऊन. कारण बाबूरावांचं म्हणजे शांताबाईंच्या बंधूंचं जे कुटुंब होतं ते तिथे सगळं देखरेख
देखरेख करण्याकरता अच्छा. होतं. म्हणजे त्यांची पत्नी, मुलं. हे सगळे. मुलं हे उशिरा झालं त्यांना, पण आधी पत्नी संपूर्ण मॅनेज करायची. म्हणजे त्यांना, तिला पोल्ट्री फार्मची खूप आवड होती, त्यामुळे खूप पोल्ट्री फार्म असायचं. मागे पुढे खूप मोठी जमीन होती. एक त्यावेळेला ब्रिटिशकालीन एक मजली बंगला असायचा, तर तो त्या काळी घेतला होता, खूप जुन्या काळी. आणि तो असल्यामुळे आमचं जाणं येणं असायचं, म्हणजे मला कळायला लागल्यानंतर. तर त्यामुळे मी इथे माझं हे सगळं व्यवसाय छोटा मोठा चालू असल्यामुळे आधनं म्हणणं खडकीला माझं जाणं येणं असायचं. तिथे तेव्हा दत्ता धर्माधिकारी पुण्यालाच असायचे. तर ते घरी आले, तर त्याने सांगितलं की मी नवीन नाटक करतोय, दैवी लाभाला चिंतामणी, तर त्याच्यात तू काम करशील का? तर मी म्हटलं हो. तर म्हणे आपल्याला बघावं लागेल की तू कसं काम करतेस. म्हणून भरतनाट्य मंदिरला पहिली, आता ऑडिशन म्हणतात ना, तेव्हा ती त्या पद्धतीची ऑडिशन. दत्ता धर्माधिकारी समोर बसले, मग ते म्हणाले एक सीन करून दाखव. मग मी स्वयंवर नाटकातली जी रुक्मिणीची सॉल्लकी होती, जे मी माझ्या आईचं पाठांतर करून घ्यायचे, ते माझं पाठ होतं, तर ते मी त्यांना करून दाखवलं. म्हणजे खडा मारायचा झाला तर या हातावर मारायचा, घागरीवर मारायचा नाही, कारण खड्यानं घागर फुटून मी ओली चिंब झालेलं मला नाही बाई आवडायचं, आणि माझ्याकडे असं बघत राहिलेलं मला नाही खपायचं. आणि अशी ते सॉल्लकी होती. रुक्मिणी कृष्णाला उद्देशून म्हणते, पण ते कल्पनेत ती असं समजते की कृष्ण समोर आहे, त्यांनी खडा मारलाय, आणि मग ते हे काय, खड्याना घागर फोडून अशी मला ओली चिंब करून माझ्याकडे असं हसत का म्हणून बघायचं. असं मी त्यांना करून दाखवलं. ते म्हणाले मस्त झालं, मिळाली रुक्मिणी, तू काम करशील. आणि मग त्या लैबेलाबाच्या चिंतामणीमध्ये माझ्यावर रवींद्र भट होते, माझे हिरो, आणि त्याच्यामध्ये भावनाबाई होत्या, म्हणजे पाठलाग मधल्या हिरोईन, आणि कुमार दिघे होते, म्हणजे रामराज्य मधले हिरो. त्यावेळेला ते खूप सुंदर बिंदर दिसायचे, आणि लोकांमध्ये त्यांची क्रेज होती कुमार दिघे म्हणून, राम म्हणून. आता जसं अरुण गोविलला राम म्हणून पाया पडतात, तसे त्यावेळेला आम्ही दौऱ्यावर गेलो की कुमार दिघेच्या पाया पडायचे ते. आणि त्यांनी ते काय केलं होतं, गोरा कुंभार मध्ये काम केलं होतं, त्यामुळे त्यांचं ते इमेज जनमानसामध्ये होतं, त्यामुळे त्यांचे पाया पडायचे लोक. आणि त्याच्यामध्ये मला सेकंड लीड होता. सेकंड लीड होता, आणि माझी थोडीशी अशी थोडीशी ज्याला चंचल अशी कॅरेक्टर होती. अशी पटकन प्रेमात पडणारी, पटकन रागात येणारी अशी ती. आणि दत्ता कुलकर्णींचं नाटक होतं, आणि दत्ता धर्माधिकारी हे दिग्दर्शक, म्हणजे पहिला दिग्दर्शक जो म्हणतात तो माझा होता, दत्ता धर्माधिकारी. त्यानंतर हे नाटक चालू झाल्यानंतर तो प्रयोग पुण्याला व्हायचा, आणि दौरे पण व्हायचे. तेव्हा दौरे हेच पैसे मिळवण्याचं साधन होतं. त्यावेळेला मला दत्ता धर्माधिकारी 35 रुपये नाईट दिली होती, 35 रुपीज. कारण मी कुणाची तरी मुलगी होते, पण मी कोणी नव्हते. माझं आयडेंटिटी काय होतं, आणि माझी नाटकात नुकतीच सुरुवात होती, तेव्हा मला एक अमुक एक द्या असं मी का म्हणू, असं मी नाही म्हणू शकत. तर तेव्हा त्याने सांगितलं मी तुला, तेव्हा नाईट सिस्टीम म्हणजे नाटक संपल्यानंतर पाकिट देतात, तर आम्ही तुला 35 रुपये देऊ, मग वाढवू आपण. जसं पण ते खूप होते ना, 35 खूप होते, माझे स्वतःचे पैसे होते ते. त्यामुळे मी ते अशी पाकिटं गोळा करून ठेवायची. जसे जसे प्रयोग होतील, आज एक प्रयोग झाला, उद्या एक, म्हणजे महिन्यातलं 10-12 प्रयोग व्हायचे, म्हणजे 12 पाकिटं जमा व्हायची. मग ती 12 पाकिटं मी बँकेत टाकायची. आणि तेव्हापासून आपलं स्वतःच काही असावं, म्हणजे आपल्याला मिळालंय, बरोबर आहे, आपल्याकडे आहे, पण स्वतःच काय आहे, स्वतःच काही नाही. आणि हे सगळं आळवावरचं पाणी आहे. आज आपल्याकडे आहे, पण उद्या नसलं तर. ह्या सगळ्या गोष्टी गृहीत ठेवून आपण काम करायला सुरुवात केल्यानंतर आपलं जे आहे ते आपण सांभाळून ठेवायचं, अशी शिकवण होती. ते जतन करून ठेवा. तुम्ही आत्ता जतन, म्हणजे आत्ता तुम्ही मुद्दल जर ठेवली तर पुढे तुम्हाला व्याज मिळेल. आत्ताच तुम्ही सगळ्या दृष्टीनं असणारी मुद्दल, सगळं नुसतं आर्थिक नाही, तुमचं मानसिक, तुमचं शारीरिक, तुमचं आर्थिक, तुमचं सामाजिक, ही मुद्दल जर तुम्ही सांभाळून ठेवली तर शेवटच्या घडीपर्यंत ह्याचं व्याज तुम्हाला मिळेल. तर ती सवय लागली आहे मनाला सांभाळून ठेवायची, ती आजतागायत आहे माझ्याकडे, ती सवय कंटिन्यू आहे माझी. तर तेव्हा त्यांनी सांगितलं 35 रुपये देईन, तर ठीक आहे. आणि मग आमचे प्रयोग होत गेले. मग जवळजवळ त्यावेळेला आमचे 100 प्रयोग झाले.
100पेक्षा कमी झाले. हा. पण पंढरपूर, पश्चिम महाराष्ट्र, हा. गोवा, कोकण वगैरे असे त्यावेळेला एक ठरलेले हे हो. असायचे आणि ठरलेले नाटक कंपनीत घेणारे कॉन्ट्रॅक्टर असायचे बरोबर. की नवीन नाटक आलं ना की आम्ही तुमचे 10 प्रयोग घेतो. गोव्यात आम्हाला 10 प्रयोग करायचे. पाहिजे, हो. त्यानंतर लगेच दुसरं नाटक मला मिळालं, ते होतं अंमलदार, हा. पुलंचं. तर ते नाटक कसं मिळालं हे पण मी तुला सांगेन की राजा गोसावी हे माझ्या आईंबरोबर काम करत हो. होते. तर हे नाटक जेव्हा त्यांच्याकडे गेलं हा. तेव्हा सतीश दुबाशी म्हणाले की आम्हाला एक हिरोईन पाहिजे. हा. साधारणतः 16-17 वर्षाचं वय आहे, हा. असली पाहिजे आणि तिला गाणं येत असलं पाहिजे. हो. तर कर्मधर्म सहकाने मी गाणं शिकले होते. हा. पूर्ण गाणं येत नव्हतं पण गाणं म्हणता येत होतं. बरोबर, हा. नाटकातलं गाणं गाण्याची जाण म्हणता होती. गाण्याची जाण होती, काही राग येत होते, थोडी मेहनत पण मी केली होती, त्यामुळे आवाज माझा तयार होता. हा. नंतरच्या काळामध्ये योग्य तो गुरु भेटायची मी वाट बघत होते. वा. पण तोपर्यंत माझ्याकडे जे असलेलं आहे ते गाणं मी रियाज करत होता. रियाज आपली बरं. करायची. हा. त्याच्यानंतर हे जेव्हा तालीम करायची मग मुंबईला येणं भाग आहे. हो. मग मुंबईला मी आले, हा. त्याच जोडीला कॉलेज आणि तालीम चालेल. या 2 गोष्टी सुरू झाल्या. मग सतीश दुबाशींनी पहिल्यांदा माझं गाणं ऐकलं. मग आता आपल्याला साथीदार कोण आहे, मग तेव्हा गोविंदराव पटवर्धन त्या तालमीला आले. ही तालीम आमची धुरू हॉलमध्ये व्हायची. हा. तेव्हा तालीम सकाळी 10ला सुरू व्हायची, रात्री 9ला संपायची. दोन्ही वेळेला जेवण खाण तालमीच्या तिथेच असायचं. हो. कारण एक ठराविक कुटुंब असायचे की नाटक कंपनीला जेवण देणार. हो. त्यामुळे 2 वाजेपर्यंत तालीम चालली. हा. 10 ते 2 हा. ही गद्याची तालीम हा. आणि 2च्या नंतर ही पद्याची. पद्याची तालीम. मग काय शिस्त होती ना. अशी शिस्त होती. हा. तर ते 2च्या नंतर मला 3 गाणी होती हा. आणि 3ही गाणी त्यांना माहित होती गोविंदरावांना. हा. तर ते गाणी त्यांनी माझी बसवून दिली हम्म. त्या नाटकातली. महिनाभर हा. गद्याची तालीम, महिनाभर पद्याची. पद्याची तालीम, असं करून ते अंमलदार हे नाटक बसवलं. बसवलं. हा. आता अभिनय, हम्म. आता सतीश दुबाशी सारखा माणूस, राजा गोसावी सारखा हिरो सहकलाकार. माझ्या बरोबर, बरोबर. सहकलाकार असल्यामुळे आपसूक शिकवण सुरू झाली. कसं बोलावं, संवाद फेक. संवाद फेक कशी असावी, विनोदाची जाण कशी निर्माण करावी. हा. नाटक सुरू झाल्यानंतर ऐकण्याचे संस्कार हा. हे सुरू झाले. हम्म. की नाटक सुरू झाल्यानंतर मेकअप रूम मध्ये जायचं आणि 4 टवाळ खोर जमा करून वचा 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 बोलत बसायचं किंवा आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं नाही. हा. मग आपली एंट्री आली की धावत धावत यायचं. हो. हा असा खोडसाळपणा करायचा नाही. हम्म. हे मला सतीश दुबाशी पण सांगायचे, राजाभाऊ पण सांगायचे. हम्म. आणि या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता की त्यांनी मला लहानपणी बघितली. त्यामुळे ही पुढे जाऊन जर समजा मोठी झाली हा. तर एक चांगली कलाकार आपण रंगमंचाला निर्माण करू. हा. मग त्याकरता शिकवणं हा. हे फार महत्वाचं होतं. पण शिकवणं महत्वाचं होतं, पण आम्ही शिकणंही महत्वाचं होतं. हा. तर त्यामुळे जसं मी तुला म्हटलं की कंटाळा करायचा नाही, तक्रार करायची नाही. कोणी शिकवलं तर शिकायचं. हम्म. मी मोठी आणि हा कोण मला शिकवणारा असं म्हणायचं नाही. कारण आपण शेवटच्या घडीपर्यंत शिकतो. आपण परिपूर्ण नसतो, 100% नसतो. कोणीही कलाकार 100% नसतो. तो जगविख्यात असो, आत्ताचा असो, कालचा आलेला असो की उद्याचा येणारा असो. तेव्हा शेवटच्या घटकेपर्यंत आपण विद्यार्थी आहोत आणि शिकण्याची आपली तयारी पाहिजे. तेव्हा गोविंदरावांनी मला गाणं शिकवलं आणि ते नाटक जवळजवळ आमचं 75 प्रयोग चाललं. हा. त्या नाटकानंतर नॅचरली एकदा नाटक रंगमंचावर सुरू झाल्यानंतर नकळत आवड अशी नाटकं येत गेली. म्हणजे नाटकासाठी मला काही, मी आता नाटकात काम करते, दुसरं नाटक हा. येईल का अशी मला वाट बघावी लागली वा. नाही. त्यामुळे पहिली मला 35 रुपये नाईट होती आणि अंमलदार मध्ये माझी 75 रुपये नाईट झाली. अच्छा. वा. नंतर माझी 75 रुपये नाईट झाली आणि मग या सगळ्या प्रतिष्ठित कंपन्या माझ्याकडे हळूहळू अप्रोच झाल्या. जसं मधुसूदन कालेलकर, राजाराम शिंदे, हे सगळी ह्यांची नाटकं माझ्याकडे आली. खरं सांगायचं म्हणजे हा स्वर्ग 7 पावलांचा, त्याच्यानंतर वरचा मजला रिकामा, तरुण तुर्क म्हातारे अर्क, फुलाला सुगंध मातीचा, ही सगळी नाटकं आणि संस्था हा.
या माझ्याकडे आल्या नामांकित संस्था. आणि प्रत्येक संस्थेमध्ये मी जवळजवळ त्यांच्या संस्थेची 3 नाटकं केलेली आहेत. कारण एक नाटक झाले की दुसऱ्या नाटकात पण मला काम असायचं. वा. बरं. मोहन तोंडवळकरकडे मी जवळजवळ 3 नाटकं केली. अच्छा. लैला व लैला, लफडा सदन, कनेक्शन, हा, हा. अशी नाटकं होती. आणि तेव्हा ना एक दिग्दर्शकाचा एक असा ग्रुप असायचा. हा. आता जसं कालेलकरांच्याकडे मी काम केलं तर वसंतराव ठेंगडी होते, हम्म. तर त्यांनी ते नाटक बसवलं. हा. मग श्रीकांत मोगे सारखा माझा हिरो होता, राजाभाऊ सारखे काम करणारे होते, हा. बबन प्रभू सारखा नट माझ्यावर काम करणारा होता. हा. आणि तेव्हाचे काम करणारे सेकंड लीड वगैरे ज्या होत्या हा. महिला, त्याही कुसुम देशपांडेंसारखी हा. बाई माझ्याबरोबर काम करायची. यांच्याबरोबर काम करत नकळत का असे ना हा. हे शिक्षण मिळत गेलं. बरं. म्हणजे माझं पण चुकायचं. हा. चूक झाल्यानंतर आत आल्यानंतर ही माणसं मला सांगायची सुद्धा, मी त्यांचं ऐकायची. श्रीकांत मोगे पण मला सांगायचे, राजा गोसावी पण मला सांगायचे, बबन प्रभू पण मला शिकवायचे. विनोद कसा टाकावा, टायमिंग कसं साधावं, शब्द कसे असावेत, भाषा स्वच्छ कशी असावी, हा. हे फार महत्वाचं आहे. महत्वाचं. म्हणजे माझ्या लहानपणी मला मराठ्याचे अग्रलेख वाचायला लावला. केवळ भाषा, हम्म. शेवटच्या पिठापर्यंत बसलेल्या माणसाला तुमची र ठ फ हे ऐकू गेलं पाहिजे. माईक सिस्टीम कमी होती तेव्हा, हा. आता स्वतःची असते. तेव्हा हे 3 माईक वर लावलेले असायचे. हो. हा. आणि गाणं ऐकू गेलं पाहिजे, हा. भाषा ऐकू. मराठी भाषा ही फार महत्वाची आहे मराठी रंगमंचावर. हम्म. तुम्ही घरी काय बोलताय हा महत्वाचा प्रश्न नाही आहे. हम्म. रंगमंचावर असणारी भाषा आहे. हा. मग ती मायथॉलॉजिकल असो, हिस्टॉरिकल असो, सोशल असो, भाषा स्वच्छ असलीच पाहिजे. बरं. हे आम्हाला तालमीपासून शिकवलं गेलेलं आहे. हम्म. त्यामुळे भाषा ही समृद्ध पाहिजे हे सारखं आमच्या डोक्यावर बिंबवलं गेलेलं आहे. हा. तेव्हा आज सुद्धा दूषित मराठी ऐकताना कानाला त्रास होतो, मनाला खंत होते. वाटेल तशी मराठी भाषा बोलतात, हा. अतिशय घाणेरडी मराठी भाषा बोलतात. हम्म. त्यामुळे सिरियल मध्ये काम करताना आधी माझं काम सुधारायचं, मग मराठी भाषा सुधारायची आणि मग काम करायचं. असं 3 पद्धतीचा प्रवास माझा चालू असतो. कारण आपल्याकडे येणारं जे स्क्रिप्ट असतं ना, त्या स्क्रिप्ट मध्ये इंग्रजीत लिहिलेलं असतं. हा. मी तिथे जाते, हा. METHETE, हो. असं नसतं. नाही, मजाच जाते त्याची. हा. कारण जो लिहितो, जो टाईप करतो त्यालाच मूळ भाषा येत नाही, त्याला भाषा येत नाही. संपूर्ण टीम मध्ये जे आपल्याला असिस्ट करतात, हा. पहिला असिस्टंट, दुसरा दुसरा असिस्टंट, तिसरा assistant. असिस्टंट, मॅडम आपको बुलाया है, असं ते मराठी सिरियल मध्ये हा. हिंदी असिस्टंट असतो, हो. जो आपल्याला सांगतो आपको बुलाया, आप रेडी आहे क्या. तिथं गेल्यानंतर तो आपल्याला क्यू देतो. म्हणजे समोरचा पात्राचं क्यू शेवटचा, मी तिथे जाते असं तो म्हणतो. तर सांगा जाते. नहीं नहीं, वो मैं मराठी नहीं जानता ना, मैं तो यहाँ का नहीं हूँ, मैं तो बाहरगाव, मैं कानपूर का हूँ, इसलिए मुझे. पण माझं हे म्हणणं आहे की तुम्ही इथे महाराष्ट्रात येता, महाराष्ट्रात राहता, जेवता, खाता, इथे पैसे मिळवता, पोट इथे भरता, भाड्याने राहता, इथे पैसे मिळवता, आणि तुम्हाला लाज नाही वाटत म्हणायला की आम्हाला मराठी येत नाही. शरम वाटायला पाहिजे या गोष्टीची. मला माझी भाषा येत नाही, मग शिका. या बाबतीत मी साऊथचं उदाहरण देईन. साऊथला तुम्ही गेलात तर तुम्ही इंग्लिश मध्ये विचारलं तर ते तमिळ मध्येच उत्तर देतात. आणि जर आम्ही हमको तमिळ आहे तो सीखो, तमिळ सीखो, इधर रहने का है तो सीखो, असं ते म्हणतात. ते जर करू शकतात, आम्ही काय करू शकत. इव्हन आपल्या गोव्यामध्ये पण तसं आहे. गोव्यामध्ये ती भाषा ही आली पाहिजे. तुम्ही किती इतर भाषेत बोला, ते कोकणीतच उलयतात. हा, मग ते कोकणीत उलयतात तर उलयता कोकणीत. ही भाषा आलीच पाहिजे. जिथं तुमचं पोट भरलं जातं ना, जिथं तुम्हाला नाव मिळतं, तिथली त्या मातृभूमीला, त्या मातृभाषेला वंदन करणं तुमचं काम आहे. मला येत नाही, मुझे नहीं आता है, हे म्हणणं चूक आहे. मग समोरच्या माणसाने सांगितलं पाहिजे. मी सांगते तुमको मराठी नहीं आता है, शर्म आनी चाहिए. कितने साल रहता है महाराष्ट्र में? हाँ जी मैडम 10-12 साल. तो 10-12 साल में बहुत है. तुम सीख नहीं सके. अगर मैं हिंदी बात कर सकती हूँ तो तुम मराठी क्यों नहीं बात कर सकते हो? आणि बहिणी म्हणजे मातृभाषा आहे, असं काय मोठं आहे. समजण्या इतकं शिकायला काय हरकत आहे, असं मला म्हणायचंय. तर हा वादाचा मुद्दा आहे फार.
पण हे असं आहे. असं. तर त्यानंतरचा काळ जो होता तो हे झालं गद्य रंगभूमी. हा. आणि 83 साली हा. मला संगीत रंगभूमीवर माझा प्रवेश झाला. अच्छा. तोपर्यंत मी गद्य रंगभूमीवर काम करत होते. हा. आता 83 साली संगीत रंगभूमीवरचा प्रवास हा फार मजेशीर आहे. तो म्हणजे मोहन तोंडवळकरांची मी 3 गद्य नाटकं करत होते. हा. आणि त्यावेळेस त्यांच्या संस्थेत सुरू असलेलं कधीतरी कुठेतरी हे नाटक होतं. हा. ते संगीत नाटक होतं. ओके. त्या नाटकामध्ये माधुरी पुरंदरे काम करत होत्या. हा. काही कारणास्तव त्यांना ते काम करता येणं शक्य नव्हतं. आणि आमचा मोठा दौरा गोव्याचा होता. हा. तो कॅन्सलही होऊ शकत नव्हता. म्हणून त्यावेळेला नुसती कॅसेट माझ्याकडे आणून दिली आणि सांगितलं हे गाणं तुम्ही पाठ करा, हे नाटक आपल्याला करायचं. आता मोहन तोंडवळकर सारखा निर्माता असेल, नैनाबाई करतील हो. असा त्यांना भयंकर विश्वास असायचा. हा. आणि रात्री माझ्याकडे त्यांचे सखाराम म्हात्रे म्हणून होते. हा. त्यांनी 2 वाजता ती कॅसेट आणून दिली. तेव्हा कॅसेटवर आपण गाणी ऐकायचो ना. हा. हे तुमचं नव्हतं ते मोबाईलवरती नाही, काय हो, ते नव्हतं. बरोबर. मग रात्रभर मी ती कॅसेटवर गाणी ऐकली. पण मला त्याचं काय आकलन होईना. कारण ती गाणी जितेंद्र अभिषेकीने बसवलेली होती. आता त्यांच्यासारख्या महान माणसांची गाणी मी म्हणायची, ते मला उभं पण करणार नाहीत दारात. म्हटलं त्यांनी ते शिकवलं पाहिजे ना मला. गाणी मला चाल आली, ग्राफ कळला, पण शिकवणं. मग तोंडवळकरांना म्हटलं जरा बुवांना सांगा ना की नैना गाणं म्हणते तर शिकवाल का जरा. आणि ते ना विशिष्ट पद्धतीचा आवाज असला तरच शिकवायचे, नाहीतर नाही शिकवायचे. त्यात मोठा माणूस होता आणि संगीताचा कलंदर माणूस. आपण एखाद्या गोष्टीला हो नाही असं काही म्हणायचं नाही. तर मी मग तोंडवळकरांमध्ये म्हणाले मी सांगतो. मग चंद्रचूड वासुदेव होते पेटीला, अजित कडकडे होते माझ्यावर काम करायला, नारायण बोडस होते माझ्यावर काम करायला. अशी मंडळी होती. तर ही माणसं मला म्हणाले आम्ही शिकवू, पण बुवांकडे एकदा जाऊन ये म्हटल्यानंतर म्हटलं बर. मग शिवाजी पार्कला त्यांचं बाबू सुधीर बाबूंच्या बाजूला त्यांचं घर होतं अभिषेकी बुवांचं. मग मी त्यांच्याकडे गेले. मग मोहन तोंडवळकरने सांगितलं, ते म्हणाले मला तुझा आवाज बघितला पाहिजे. मग माझ्याकडनं त्यांनी गाणं म्हणून घेतलं. ते म्हणाले काय आहे तुझा पिन पॉइंट आवाज आहे, एकदम तार सप्तकात पोचणार आहे. मला ना बेसचा आवाज लागतो आणि बेसच्या आवाजाला मी गाणं शिकवू शकतो, मी तुला नाही शिकवू शकत. ते नाही म्हणाले. मला काही वाईट नाही वाटलं. ठीक आहे ना, ठीक आहे. मोठ्या माणसांनी नाही म्हटलं, त्यांनी आधी मुळात बोलले हेच फार मोठं. ते नाही म्हणाले. मग म्हटलं ठीक आहे. मग मी माझी तालीम सुरू केली. पेटी तबला वगैरे सगळं झालं. 2 दिवस नाटक होत नाही. मी अशासाठी तुम्हाला म्हटलं की तेव्हा तुमचं वय लहान होतं आणि समोरून बुवानी नाही, आणि बुवांचं म्हणजे एक दडपण म्हणजे ते आधी दिसायला असे भारत असतं आणि नाहीतरी थोडं वयाच्या हिशोबाने तसं प्रेशर येतं. आणि बुवानी नाही म्हटलं की कोणताही कलाकार एकदम नाराज होऊन जाईल. नाही असं नाही. मी त्याच्या पलीकडे विचार केला की मी जर एलिजिबल असते तर ते नाही म्हणाले नसते. अच्छा. म्हणजे कुठेतरी मला स्वतः सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यांच्या नाही म्हणण्याला मला वाईट नाही वाटलं. त्यांच्या नाही म्हणण्याला उलट मला हुरूप आला की माझ्यातल्या चुका सुधारण्याची मला संधी आहे आता संगीत नाटकासाठी. आणि बुवानी मला शिकवलंच पाहिजे. हे म्हटलंय म्हणजे काहीतरी कमतरता आहे. मग अजित कडकडे, नारायण बोडस, चंद्रचूड वासुदेव किंवा साई बँकर या लोकांनी माझी सगळी गाणी बसवून घेतली आणि गोव्यात धमाल प्रयोग झाले त्याचे. कधीतरी कुठेतरीचे लोकांना मी आवडले, माझं गाणं आवडलं, माझं काम आवडलं. अशी माझी संगीत नाटकाची सुरुवात झाली खरं सांगायचं. आणि नंतर मग जेव्हा 50वा प्रयोग होता त्या प्रयोगाला विद्याधर गोखले आणि अण्णा पेंढारकर आले होते, बघायला आले होते. म्हटल्यानंतर तेव्हा जितेंद्र अभिषेकी पण आले होते. आणि ते हाऊसफुल प्रयोग होता 50वा. आणि ते फार प्रयोग होत नव्हते त्याचे. लोक आली, हाऊसफुल होता, लोकांना आवडलं. आणि मग बुवा आतमध्ये आले आणि मग ते म्हणाले तू जिद्दीची आहेस ना नैना, आवडलं मला, आता कधीही ये माझ्याकडे, मी शिकवीन तुला. पण मी तेव्हा त्यांना उत्तर दिलं, म्हटलं बुवा आता माझ्याकडे वेळ नाहीये. अरे बापरे. हो, कारण तेव्हा खरंच वेळ नव्हता, मी बिझी झाले होते. म्हटलं बुवा आता खरंच वेळ नाही माझ्याकडे. पण एक सांगते, मिळाला वेळ ती संधी मी सोडणार नाही, पण तेव्हा तुम्ही मला शिकवायचं हे मी बोलून ठेवलं. पण असं सांगते की मी त्यांना जिंकलं. हो खरंच.
आणि त्यांना जिंकणं म्हणजे हा, सर्व आणि जिंकणं. त्याने आतील हा. पाठीवर ताप मारले म्हणजे शाबास, वा. मला आवडलं, तू जिद्दीची आहेस, हा. तू मागे नाही हटलीस. हो. मी नाही म्हटलं, तू नाराज नाही नाही झालीस. झालीस. माझ्याही काही कल्पना होते, त्या अनुषंगाने मी नाही म्हणाल. बरं. हो. किंवा कधी कधी गुरु आपल्या शिष्याची परीक्षा बघतात, हा. तशी त्यांनी मला वाटतं परीक्षा मे बघितली बी असेल. ही किती वेळ टिकून राहते आणि कसं- असेल कदाचित, हा. पण ते काम बघून ते म्हणाले तुझं काम तर छानच आहे, हा. कारण यू आर अ गुड आर्टिस्ट, ऍक्ट्रेस, पण गाणं माझा कॉन्फिडन्स हो. आणि नव्हता. हिऱ्याची पारं मी जोरायलाच हा. असते त्यामुळे. तर हा. मला आवडलं, छान आहे. का त्यांची धाटणी वेगळी आहे संगीताची, Yes. लोकसंगीतावर आधारलेली गाणी होती. त्याच्याकरता बेसचा आवाज असणं फार गरजेचं होतं. माझा बेसचा आवाज नव्हता, त्यावेळेला पिन पॉइंट आवाज होता, हा. म्हणजे बारीक पातळ आणि वरती हा. तार सप्तकातला. पण एवढ्या सगळ्या नाटकांमध्ये तुमचं आवडतं संगीत नाटक कुठलं? हा, बावनखणी. त्यानंतर माझ्याकडे बावनखणी आलं. हा. ते पेंढारकरांनी बघितलं, विद्याधर गोखलेंनी हो. बघितलं, आणि त्यांचं ते नाटक आलं, त्याच्यात मला काम मिळालं. बरं. अच्छा. त्याच्यात पण मोठं कास्टिंग होतं. प्रकाश घांगरेकर, फैयाज, माया हो. जाधव, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर, चंद्रकांत कोळी, अशी सगळी मोठमोठी माणसं त्यांच्याबरोबर उभी राहून हो. मी त्या ह्याच्यात आले की मी उभी बरं. राहून म्हणू शकते. म्हणू शकतो. हो. आणि मग संगीत नाटकाचा प्रवास सुरू झाला. हम्म. मग त्यानंतर मत्स्यगंधा, हा. ययाती देवयानी, अशी संशय कल्लोळ, सौभद्र, मान अपमान, इथे गोव्यात सगळीकडे माझे हो, प्रयोग प्रयोग झाले. होते. विशेषतः गोव्यामध्ये तर मी सांगते तुला, संगीत जे कंपन्या होत्या ना हा. स्थानिक, हो. तिथे फक्त मी मुंबईत नाही यायची आणि हा. बाकी सगळे गोव्याचे असायचे. वा. तर त्यावेळेला सगळ्या तऱ्हेची नाटकं मी केली हो. तिथे. मी फक्त मुंबईत नाही यायची आणि एकाच वेळेला 3-4 कंपन्याचे नाटकं नाटकं करायची. करायची. म्हणजे आज इकडे स्वयंवर केलं, उद्या हो. तिकडे सौभद्र केलं, परवा तिकडे मानपमान केलं, इकडे संशय कल्लोळ केलं, अच्छा. अशी 4 नाटकं एकाच वेळेला, आणि हा. ते चौघं मिळून माझा जाण्या येण्याचा विमान खर्च करायचे. अच्छा. हा, जाण्या येण्याचं विमान खर्च करायचं, कारण सगळीकडे मी काम करायची बरं, हो. एकटीच. हो. तर माझा जाण्या येण्याचा खर्च ते करायचे, हम्म. आणि बाकी मग त्यांचं काय मानधन वगैरे. पण गोव्याच्या लोकांनी तुला सांगते भरभरून प्रेम केलं. भरभरून प्रेम केलं, भरभरून आर्थिक प्रेम पण केलं. हो. खरं. दिलदार माणसं. दिलदार एकदम. म्हणजे गोव्याचं नाटक म्हटलं की मी म्हणायची चला पहिल्यांदा तिकडे पहिलंच. जाऊ. किती प्रयोग आहेत, 7-8 प्रयोग आहेत हा. एकाच वेळेला वा. जावं. म्हणजे इतकी आर्थिक समृद्धी होती, आता माहित नाही काय ती, हा. पण इतकी आर्थिक समृद्धी असल्यामुळे आणि कलाकारांवर अवधान अतिशय प्रेम, प्रेम. हो. संगीत कलेवरती तर जीव की प्राण हो. कलाकारावर. आणि शांतापटेची मुलगी, त्यामुळे शांताबाईंना तेव्हा शांता दुर्गा नावानं वा. म्हणायचे. म्हणायचं. कारण गोव्यामध्ये 48 साली हा. संशय कल्लोळचे प्रयोग झाले होते. हा. तेव्हा पंडितराव तरटेंची कंपनी गोव्यात अडकली होती. बरं. तेव्हा गणपतराव बोडस म्हणाले मुंबईला जाऊन शांतापटेला घेऊन या, म्हणजे आपल्याला उत्पन्न होईल आणि आपण मुंबईला जाऊ शकू. बरं. अच्छा. म्हणून तिला मुंबईतनं तिकडे नेली हा. हा. आणि पॅक प्रयोग झाले सगळीकडे. आणि तेव्हा तिला जे मानधन देण्यात आलं, हो. काहीतरी 5 प्रयोग होते, ते पर प्रयोग 600 रुपये देण्यात आलं. नाटकाचं. नाटकाचं. हो. सिनेमाचं ते तिचं फार वेगळं होतं, बरोबर. हो. पण नाटकाचं मानधन 600 रुपये हा. तेव्हा हा. पाकिट. हा. मग आता काय मला सांग. बापरे. हो. आता 6 लाख झाले. म्हणजे 48 ला हो. म्हणजे तेव्हा ती म्हणाली की मी एवढे मानधन घेईन, कारण नाव होतं ना, बरं. गर्दी, ग्लॅमर, हा. गाणं, दिसणं सगळंच होतं. हम्म. त्यामुळे ते संशय कल्लोळ हे त्यावेळेस खूप हा. छान प्रयोग झाले आणि संस्था ह्याच्यातनं आर्थिक ह्याच्यातनं बाहेर आली हा. आणि ते सगळे मुंबईला आले. हम्म. तर गोव्याला सांगायचं कारण की असं माझ्यावर भरभरून प्रेम केलं. हा. अशी जसं ही- आईवर केला तसं मुलीवरही केला. अशी संगीत नाटकाचा प्रवास तुला सांगते हा जवळजवळ 90 पर्यंत चालू होता. हो. त्यानंतर संगीत नाटकं कमी आली, हम्म. म्हणजे गर्दी फारशी होत नव्हती, हम्म. फारशी संगीत नाटकं होत नव्हती. हम्म. नवीन कलाकार पण आले हो. आणि त्यामुळे मग संगीत नाटकासाठी असणारे जेवढ्या संस्था हो. होत्या, साहित्य संघ, भरतनाट्य मंदिर, रंगशारदा, अण्णा पेंढारकर किंवा हे सहकारी हो. मनोरंजन, या सगळ्यांची मी त्यावेळेला संगीत नाटकं केली. हा. हा. अगदी सहकारी मनोरंजनचं शेवटचं संगीत नाटक म्हणजे कला ब्राह्मण, अच्छा. श्रीनिवास कळे आणि शशिकांत निकते यांनी हा. बसवलेलं ते सुद्धा संगीत नाटक होतं. हे शेवटचं मी केलं अच्छा. त्या काळामध्ये. हम्म.
तर ते त्यानंतर मग संगीत नाटक संपलं आणि नवीन नवीन मग संगीताबद्दलचे एक प्रयोग सुरू झाले. मग प्रवेश कर, कुठे बैठकीमध्ये वाक्य म्हणून गाणी सादर कर, नाटकाला म्हणावं तसं हे नव्हतं. मग माझ्याकडे परत गद्य नाटकं आली. मग पुन्हा गद्य नाटकाचा जमाना सुरू झाला. मग गद्य नाटकं सुरू झाली. त्यानंतर आता एव्हाना काही कुठलं संगीत नाटक नाही. तो दूरदर्शन आलं, चॅनल आलं, टीव्ही सुरू झाला, मोबाईल सुरू झाला, विविध ह्या गोष्टी सुरू झाल्या, वाहिन्या आल्या, लोकांचा कल तिकडे गेला आणि स्पेसिफिक नाटकाचं, संगीत नाटकाचं तिकीट काढून असणारा ऑडियन्स पण संपला. आता माझा वयाचा जो ऑडियन्स आहे त्यावेळेचा तो आता 70च्या घरात आहे. मग आता एखादं संगीत नाटक लागलं की त्यांना आणावं लागतं कुणीतरी, त्यांच्या घरातल्या माणसांना आणावं लागतं, त्यांच्या घरातल्या माणसांना, तरुण लोकांना यावं लागतं, त्यांना तेवढा वेळ नसतो. मग आजी आजोबांना आणायचं, सासू सासऱ्यांना आणायचं, मग टॅक्सीतनं आणायचं शक्य नाही, मग खाणं पिणं शक्य नाही, वेळ देणं शक्य नाही, म्हणजे मग नाहीये. नक्कीच. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या अशी चर्चा सुरू ठेवूया. तुम्ही एकत्र राहा आचार्य 90 FM यवून रेडिओ. आज आपण प्रसिद्ध अभिनेत्री नयनाताई आपटे यांच्याशी संवाद करतो. आचार्य 90 FM. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात सेलिब्रिटी शो मध्ये नयनाताई आपटे यांना. आता संगीत रंगभूमीकडनं आपण गद्य, तुम्ही जसं म्हणालात गद्य नाटकांकडे वळूया. तसं आता गद्य नाटकांविषयी जाणून घ्यायचं आहे आणि विनोदाचं मला जास्ती विचार, कारण तो काळ असा होता की तेव्हा विनोद निर्मिती पुरुष मंडळी करायची, स्त्रिया करायच्या नाहीत, किंवा स्त्रियांकडे अरे ह्या स्त्रिया काय विनोद करणार असा एक बघण्याचा दृष्टिकोन होता. तो तुम्ही खोडून काढलात आणि ते विनोदाचं टायमिंग तर झालं, विनोद निर्मिती कशी करावी हे आजच्या आपल्या सगळ्या तरुण पिढीला कळलं पाहिजे. आणि सिद्धहस्त विनोदी महिला कलाकार हे जे काय म्हणतात ते मुहूर्तमेढ तुम्ही रोवलीत, तर त्याविषयी जाणून घ्यायचं. हो, म्हणजे कसं आहे की माझ्या अभिनयाला थोडीशी विनोदाची झालं आहे. तर हे ओळखणारा मनुष्य जो समोर होता तो म्हणजे राजा गोसावी. त्यांनी ते ओळखल्यानंतर त्यांच्याकडे जेवढी विनोदी नाटकं आली त्याच्यात त्यांनी मला कास्टिंग करायला लावलं. त्यामुळे त्यांच्या बरोबरीनं जवळजवळ 14 वर्ष मी विनोदी कामं केली, अगदी शेवटपर्यंत. म्हणजे शेवटचं नाटक म्हटलं तर त्यांच्या बरोबर असणारं अगदी शेवटचं तर ब्रह्माचा भोपळ्याच्या अगोदरचं नाटक सौजन्याची ऐशी. म्हणजे या नाटकाचे 2 भागात प्रयोग झाले, आधीचा ग्रुप आणि नंतरचा ग्रुप. मी दोन्ही ग्रुप बरोबर काम केलं. पण 14 वर्ष राजाभाऊंच्या बरोबर काम केल्यामुळे विनोदाची धाटणी, विनोदाचं टायमिंग हे मला शिकवलं त्यांनी आणि मी शिकले सुद्धा. म्हणजे विंग मध्ये बसून नाटक बघणं हे त्यांनी मला शिकवलं की नाटक आपलं काम संपलं की खुर्ची टाकणे, नाटक ऐकणं, नाटक ऐकायचं, नाटक बघायचं, नाटक समजून घ्यायचं, नाटक वाचायचं, वाचल्यानंतर ते सादर करायचं, सादर करताना जे काही केलंय त्याचा उपयोग करायचा. आमच्या वेळेला शिबिर नव्हतं, ऍक्टिंग क्लासेस वगैरे असं काही नव्हतं. तर त्यामुळे या लोकांच्या बरोबर कामं करता करता जे काय वसंत शिंदे आहेत, चित्तरंजन कोलटकर आहेत, किंवा संगीत म्हणजे ही जी मंडळी आहेत विनोदी कामं करणारी, सुहास भालेकर आहेत, राजा मयेकर आहेत, बबन प्रभू आहेत, या लोकांच्या बरोबर काम करता करता पण मला ते शिकायला मिळालं. याच्यातनं जेव्हा सिरियल सुरू झाल्या असं आपण म्हणूया, तर सिरियल माझी पहिली म्हणायची तर 92ला शांती, हिंदी नॅशनलला पहिले डेली सोप माझं, आणि 2-2.5 वर्ष ती सिरियल चालली. मग सिरियलचा जमाना सुरू झाला, चॅनल सुरू झाले, वेगळ्या वेगळ्या सिरियलमधनं मग मला विचारणा झाली, UTV आहे, ETV आहे वगैरे असं काय काय. त्याच्यात मी सगळीकडे जे चांगल्या चांगल्या भूमिका मला मिळाल्या आणि त्याच्यात मी काम करत गेले. ते आज तागायत आत्ता सुद्धा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही सिरियल मध्ये सायमल्टेनियसली मी काम करत गेले आजपर्यंत सुद्धा. आता जे प्रोजेक्ट मी आता करत होते ते संपलं, ते म्हणजे गोडा मसाला. तर तो प्रोजेक्ट आता संपलेला आहे. आता नवीन अजून माझ्याकडे काही नाही आहे, पण तोपर्यंत एक वेगळ्या भूमिका सिरियल मध्ये पण मी केल्या. सिरियल
सिनेमा सिनेमामध्ये पण बहुतेक विनोदी भूमिका माझ्याकडे आल्या. कारण मी काम करत असलेले बहुतेक कलाकार म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रवींद्र बेर्डे या लोकांच्या बरोबर, भरत जाधव किंवा संजय नार्वेकर, ही लोक माझ्याबरोबर, यांच्यावर मला काम करायला मिळालं. त्यामुळे यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्या विनोदाची धाटणी, त्यांची शैली हे पण मी आत्मसात केलं. थोडासा वेगळे पण जे असतो, प्रत्येकाची विनोद सादर करण्याची पद्धत वेगळी, त्या काळानुरूप. राजाभाऊंची स्टाईल वेगळी, भरत जाधवची स्टाईल वेगळी, किंवा संजय नार्वेकरची स्टाईल वेगळी, मच्छिंद्र कांबळी वेगळा. असे हे सगळ्यांचे जे रंगमंचावरचे त्यांचे वावर त्या काळानुरूप. आता मच्छिंद्र कांबळीकडे मी मालवणी सौभद्र केलं. हा, त्याच्याकरता मी मालवणी भाषा शिकले. मला येत नव्हती. मग मी काय करायची, लीलाधर कांबळींच्या घरी जायची. ते रेल्वेमध्ये कामाला होते. मग वडाळ्याला सकाळी त्यांच्या घरी जायची. 7 वाजता ते उठायचे, मी यायची म्हणून ते मला शिकवायचे आणि मग आम्ही तालीम करायचो. असं मच्छिंद्र कांबळे म्हणायला, तुम्ही शिकाल का? मी जाऊन ते शिकले. तर ही शिकण्याची वृत्ती होती आणि आमचे प्रयोग झाले. दौरा पण झाला, प्रयोग पण झाले आणि सौभद्रासारखाच सौभद्र, पण भाषा फक्त मालवणी. मग त्यात मालवणीचा विनोद सादर करण्याची पद्धत. मग मच्छिंद्र बरोबर काम करता करता मला ते पण आलं. ते पण मी शिकले. त्यांचे जे लहू आणि असे ते लहू कांबळी जे होते, 2 बंधू, ते तर म्हणजे हॅट्रिकच होते. ते इतकं सुंदर काम करायचे की आपलं यांच्याकडनं शिकायचं राहून गेलं असं वाटायचं. इतकं ते उपजतच त्यांचं ते होतं. म्हणजे त्या भाषेमध्ये त्यांचा तो हातखंडा होता आणि खूप छान काम करायचे. अशा वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम करता करता विनोदाची धाटणी ही वेगळ्या वेगळ्या वळणावरती, वेगवेगळ्या टप्प्यावरती गेली. म्हणजे या लोकांच्यावर काम करताना मला तेही शिकायला मिळालं. हे राजाभाऊंची स्टाईल टोटली वेगळी. राजा गोसावी, राजा परांजपे, रमेश देव, ही श्रीकांत मोघे, ह्या लोकांची स्कूलच वेगळं. त्याच्या पुढचं स्कूल हे अगदी वेगळं. ही माणसं त्या स्कूलमधनं आलेली आहे, छोट्या मोठ्या ह्याच्यातनं, पण तेही मला शिकायला मिळालं. आज आता हा वेगळा टप्पा सुरू झालेला आहे. आज आता वेगळा म्हणजे आपल्याला खूप चांगलं शोधावं लागतं. खूप चांगलं असं नाही मिळत. मग ती भाषा असो, मग तो प्रोजेक्ट असो, खूप मार्केटिंग झालंय. आज प्रत्येक कलाकार, मोठा असो लहान असो, हा मनी मेकिंग साठी काम करतो असं मला वाटतं. उदाहरणार्थ आपण सिरियलच उदाहरण घेऊ की एखादं सिरियल आपल्याकडे आल्यानंतर आता कलाकाराची वृत्ती अशी झाली आहे, पैसे मिळतात, किती मिळतात हा नंतरचा भाग आहे, पण ते टिकाऊ नाही. पण मला किती दिवस काम आहे? अच्छा, मला 25 दिवस काम आहे. म्हणजे मग अमुक 1 गुणिले 25 दिवस हा हिशोब सुरू झाला. त्याबरोबर थोडस इनसिक्युअर झालंय सिरियलचं लाईफ. कसं ते सांगते, सिरियल तुम्ही एकदा स्वीकारली की तुम्हाला 22 दिवस काम आहे असं म्हणतात. पण सुरू झाल्यानंतर जेव्हा चॅनलच्या असं लक्षात येतं की ही सिरियल चालणार नाही, ही 3 महिन्यात संपणार आहे, तेव्हा ते प्रोड्युसरला प्रेशराईज करतात. कसं करतात? या सिरियल मधली गोष्ट बदला, यातला दिग्दर्शक बदला, यातल्या सोफाचं कव्हरच बदला, यातली गोष्टच बदला, यातले काम करणारे नटच बदला. असं प्रेशराईज केल्यानंतर निर्मात्याला व्हॉइस नसतो. निर्मात्याला किती मोठा असो त्याला व्हॉइस नसतो. तो अंडर चॅनल असतो. चॅनल सांगेल कानातलं बदला की कानातलं बदला, चॅनल सांगितलं गळ्यातलं बदला, गळ्यातलं बदला, चॅनलने सांगितलं नट बदला, नटी बदला, बदला. कारण मार्केटिंग आणि सेल याच्यामध्ये तो धंदा गेलाय. आता प्रोड्युसर काय म्हणतो याच्या शब्दाला महत्व नाही, दिग्दर्शक काय म्हणतो त्याला तो कोणी विचारतच नाही. कारण आज एक दिग्दर्शक असतो, 2 महिन्यांनी दुसराच चेहरा दिसतो, 3 महिन्यांनी तिसराच चेहरा दिसतो. खरं तर त्या सिरियलचा म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच माणूस दिसत नाही. मेकअप मन पासून पाणी देणारा वेगळा वेगळा माणूस दिसतो. अक्कल क्यों नहीं थे, मैं छुट्टी पे था, अरे बाबा, तो मैंने इसको भेजा, तो पुढे 1 महिना काम करतो. मेकअप मन सुद्धा असं असतं, अरे आज तुम है
लेकिन एक महिना मला अमक्या माणसाने मेकअप केलाय, माझा स्किन टोन त्याला माहिती आहे. नाही मॅडम वो ना छुट्टी पे गया, उसको दूसरा सिरियल मिला है, वो चला गया, आज मैं हूँ. म्हणजे तुम करोगे, पण तू माझं बघितलंयस का? नाही उसने बताया ऐसा ऐसा है. इतकं इझिली आहे आणि ते क्लेशदायी आहे. हे क्लेशदायी आहे. म्हणजे व्यवसायाचा धंदा कधी झाला कळलंच नाही, हे कळलंच नाही आणि त्यातला आत्माच गेला. त्याचा आत्मा गेला. मग काय, जसं निर्विकारपणे काम आपण करतो तसा हा निर्विकारपणा कलाकार मध्ये आलेला आहे. आणि 22 दिवसानंतर आपल्याला, आणि दुसरं म्हणजे फार अगदी आता ज्याची चूल याच्यावर अवलंबून नाही त्याची गोष्ट वेगळी आहे. पण जो आपल्याला पैसे मिळणार म्हणून लोनवर घर घेतो, गाडी घेतो, 2 लाखाचा मोबाईल घेतो, त्यांनी पैसे फेडायचे कसे, हा एक फार मोठा प्रश्न असतो. कारण ते जे कलाकार येतात ना ते पुण्या बिणा इकडे तिकडे राहतात, मग मुंबईत भाड्यानं घर घेतात आणि 40-50 हजाराचं भाडं असतं. आणि आपलं हे आता वर्षभर चालणार अशा गैरसमजुतीमध्ये सिरियल स्वीकारतात आणि 3 महिन्यात सिरियल बंद होते. बंद म्हणजे अशी बंद होते की 1 महिन्याच्या नोटीस मध्ये तुम्हाला सांगतात पुढच्या 10 तारखेपासून आपलं बंद होत आहे. म्हणजे निर्माता आपल्याला सांगतो पॅकअप आहे. म्हणजे 50 माणसं बेरोजगार होणार एका झटकात. म्हणजे 50 माणसं रस्त्यावर येणार. त्यांना दुसऱ्या महिन्यात मिळालं तर ठीक, नाहीतर मिळेपर्यंत वाट बघा. आणि पैसे ते फार क्लेशदायी आहे. ते तर 90 दिवस थांबा. आता 90 दिवस का थांबा? म्हणजे तुम्ही आज आमचं काम घेतलं तर पैसे 3 महिन्याने देणार. मग 3 महिने कलाकारांनी खायचं प्यायचं काय, त्याची गॅरंटी काही नाही. मग 3 महिन्याने तुमचं तर ते बंद होणार आहे. मग पुढचे 3 महिने पैसे मिळत राहणार तुम्हाला. पण का? आमचे पैसे बिनव्याजी वापरण्याचा तुम्हाला अधिकार काय? 3 महिने तुम्ही आमचे पैसे बिनव्याजी वापरता, मग ते कोणी असो. का आमचे पैसे काम झाल्यानंतर का नाही मिळत, का नाही देत? हा पांडा कोणी पाडला? ही कुठली पद्धत आहे? कामाची पद्धत. 12 तास का काम करायचं शिफ्ट मध्ये आणि नाईट शिफ्ट? 12 तास का काम करायचं? तुम्ही 7:30चा कॉल टाइम देता आणि रात्री 10ला सोडता. मग 7:30चा कॉल टाइम दिल्यानंतर 7:30ला सोडा. 12 तास तुम्ही म्हणता ना. आर्टिस्ट तेही ऍडजस्ट करतो. प्रत्येक आर्टिस्ट जवळ राहत नाही. ठाण्याला असल्यानंतर दादरचा आर्टिस्ट तिकडे पोहोचेतोपर्यंत 1.5 तास लागतो. आणि ज्याची गाडी आहे त्याची ठीक आहे. जो ट्रेननं जातो ना आणि रिक्षाने पोचतो ना त्याला रोज 200 रुपये प्रवास खर्च आहे. ते त्याला मिळत नाही. अलाउन्स मिळत नाही. फक्त कॉल टाइम मिळतो. हे कुठली वेळ बिगारी आहे ही? हे कुठलं माथाडी कामगाराचं काम आहे? पण लोक करतात कारण त्यांना इन्सिक्युअर आहे. ही इन्सिक्युरिटी त्यांना करायला लावते. जो माणूस 4 ठिकाणी काम करतो ना त्याला कदाचित ते जाणवत नाही. पण जो माणूस एकाच ठिकाणी काम करतो, तो महिला असेल, कलाकार असेल, किंवा लीड असेल, किंवा सेकंडरी काम करणारा असेल, त्यांच्याकडे असू देत समृद्धी असते. पण हे नाही मिळालं जाणवत. समृद्धी किती काळ असेल हेही आपण सांगू शकतो. पण हे जर मिळाले नाही तर जाणवतं ना. एवढंच नाही, मी तर असं ऐकलंय की काही ठिकाणी काही कलाकारांचे 8-8 महिने पैसे अडकले. का? तुम्ही काम घेतल्यानंतर का नाही देऊ शकत? आज देतो, उद्या देतो, प्रॉब्लेम आहे. मग त्या समोरच्या माणसाचा प्रॉब्लेम, त्याला दुसरं काम नाही आहे आता, मग त्यांनी काय करायचं? मग ते प्रश्न नाही, तो आमचा प्रश्न नाही आहे. नैनाताई, खरंच हा मोठा विषय आहे. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मी बालरंगभूमीसाठी तुम्ही जे मोठं काम करताय त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आणि अर्थातच दामोदर चळवळीविषयी. येस. तोवर एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यवन रेडिओ. आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण नैनाताई आपटे यांच्याशी संवाद साधतोय. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा
पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये सिद्धहस्त अभिनेत्री नैनाताई आपटे यांच्याशी संवाद साधतोय. नैनाताई, आता बालरंगभूमीसाठी म्हणजे हा एक मोठा विषय आहे खरं तर, त्याच्यावर आणखी एक मोठी मुलाखत होऊ शकते, पण तुम्हाला जाण्या येण्याचं म्हणजे परस्पर हे नको म्हणून मी ह्याच मुलाखतीमध्ये सगळेच विषय थोडक्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुमचा जीवन प्रवास एवढं तुम्ही भरभरून काम केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक नाटक जरी आपण घेतलं तरी त्याचा एक एपिसोड होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. तर बालरंगभूमी म्हणजे मी शिवाजी मंदिरला तर बालनाट्य मी आणि आईने बघितलेली आहे आणि खूप आपणही त्यात लहान होऊन जातो आणि इतकी ती मुलं छान काम करतात आणि एक संस्कार देण्याचा, जसं आता हे संस्कार मिळणं खूप कठीण झालं काळामध्ये, तर ते छान तुम्ही चळवळती चालू केलेली आहे. तर बालरंगभूमी विषयी तुम्ही सांगा. बालरंगभूमीची चळवळ मी जी सुरू केली याला 20 वर्ष होऊन गेली. माझ्याकडे जेव्हा सुरुवातीला 2006 मध्ये प्रवीण कुमार भारदे जे बालरंगभूमीवरतीच काम करायचे, त्यांच्यासाठीच ते काम करतात, असे माझ्याकडे जेव्हा आले एक प्रपोजल घेऊन, अशी ही बनवाबनवी नाटक करायचंय म्हणून, पण ते म्हणाले माझ्याकडे सगळी छोटी मुलं काम करतात, त्यांच्यात तुम्ही काम कराल का? मी असा विचार केला, एक वेगळं फील्ड आपल्याला करायला मिळतंय, का हो म्हणू नये? तेव्हा मी हो म्हटलं करूया. तेव्हा मला वाटतं माझ्याकडे प्रवीण जेव्हा आले तेव्हा ते स्वतः 22 वर्षाचे होते. तो स्वतः लहान होता आणि त्याला आयुष्यात काहीतरी करायचं होतं. त्यामुळे पण एखाद्या सेलिब्रिटीचा सपोर्ट हवा होता. त्याने अगोदर खूप प्रयत्न केला मोठमोठ्या कलाकारांना अप्रोच होण्याचा, पण नाही त्याला कोणी उभं केलं. मग मी म्हटलं ठीक आहे, मी करीन. तर तो म्हणाला की क्लासेस, शिबिर, व्हिजिट, शिकवणे, या 4 गोष्टी आपल्याला करायच्या. तर त्याच्या घरातल्या लोकांचा त्याला खूप सपोर्ट, म्हणजे भाऊ वहिनी, त्या पण ते क्लासेसमध्ये ते टीचर म्हणून काम करायचे. त्यांनी स्वतःची संस्था त्याची होती, त्या स्वतःच्या संस्थेअंतर्गत त्यांनी बालरंगभूमी सुरू केली. त्यामध्ये शिबिर, क्लासेस आणि वेगळ्या वेगळ्या शाखा. सुरुवातीला मुंबई, मग मुंबईच्या बाहेर, आणि मग मुंबईच्या बाहेर नियमित. मग दिवाळी, उन्हाळी असे प्रयोग. तर दिवाळी उन्हाळीमध्ये जवळजवळ दिवाळीमध्ये 25 प्रयोग आणि उन्हाळीमध्ये 50 प्रयोग असं टार्गेट असायचं. आणि खरं सांगायचं म्हणजे की तेव्हा लोकांनी सांगितलं, काय तुम्ही बालरंगभूमीवर काम करता, बालनाट्यात कसलं काम करता, आर्टिस्टचं स्टेटस राहत नाही. मी म्हटलं आर्टिस्टचं स्टेटस हे रंगमंचावर असतं, बालनाट्यात काम केल्यामुळे ते संपत नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे, मोठमोठे लोक बालनाट्यात काम करतात. आपण जाहिरात बघतो, मोठमोठे लोक करतायत. सुधा करमरकरांनी पण माध्यम आहे. तुम्ही दोघीच होत्या, सुधाताई आणि तुम्ही दोघीच होता तो काळ पाहिला. म्हणजे भक्ती परमेनी पण बालनाट्यात काम केलंय, काशीनाथ घाणेकरनी पण केलंय, जयंत सावरकरनी केलंय. जसं आपण जाहिरातींमध्ये काम करतो ते एक माध्यम होतं, आकाशवाणीवर आपण मुलाखती किंवा कवी वाचन करतो नाटकांचं, तो एक भाग झाला. अगदी तसा हा एक भाग आहे बालरंगभूमी. रंगमंच आहे ना. आणि शिवाय लहान मुलांबरोबर आपल्या काम करायला मिळतंय, ती मुलं घडवण्याचं काम केलंय. तर असं वर्ग म्हणजे बोरिवली शाखा, अंबरनाथ शाखा, वाशी शाखा, अशा शाखा हळूहळू तयार झाल्या. त्या शाखेत माझी अगदी सुरुवातीला एक पेरेंट्सची मीटिंग असायची की तुमची मुलं माझ्यावर काम करतात. मग त्या आई वडिलांना खूप धन्यवाद, विश्वास वाटायचा. तर त्यामुळे ऍडमिशन्स व्हायच्या. ऍडमिशन म्हणजे आर्थिक समृद्धी सुरू व्हायची. तर तसं ती हळूहळू ती माता अनुसूया प्रोडक्शन हे हळूहळू वरती यायला लागलं. प्रवीण कुमारचं नावही झालं. आज मुंबईमध्ये फक्त प्रवीण कुमार सोडून बाकी कोणी बालनाट्य करत नाही आणि ज्याच्यात मी काम करते. अर्थात आता मला वेळ मिळाला की मी करते, वेळ असला तर सगळे प्रयोग करते, नसले तर फक्त बाहेरगावचे प्रयोग करते. तर बाहेरगावी बॅचेस सुरू झाले, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 प्रयोग असं एक नवीन सुरू झालंय आमचं. म्हणजे मी जाते, शाळांना व्हिजिट देते, त्या शाळेची मुलं आम्ही घेतो, त्यांना आम्ही शिकवतो, आमच्या चालू नाटकात त्यांना आम्ही काम करायला देतो. म्हणजे त्या मुलांना माझ्यावर काम करायचा अनुभव मिळतो, पालकांना धन्यता वाटते. आणि हे तुमचं आता आहे ना ग्रुप आणि फोटो, व्हॉट्सअप ग्रुप, याच्यावरती ते टाकतात माझ्या मुलांनी नैना आपटेवर काम केलंय. असे आमचे 3-4 बालरंगभूमीची नाटकं चालू आहेत. भूत बंगला, डोरेमॉन भीम, किंवा अजून हॅपी बर्थडे सिंचन,
तर मुलांना जे आवडतं ती नाटकं, बरं, हो. चॉकलेट आहे, अमुक आहे, कावळा आहे, चिमणी आहे, हो, मोर चटकीन आहे, आहे. सगळं आहे, चटकीन आहे, सगळं अशी नाटकं करायची. हा. 30-30 मिनिटाची हो, नाटकं, हो. आणि त्यात मी 3 वेगळ्या वेगळ्या भूमिका करायच्या. करता, हो. मला आनंद वाटतो. हो. मला म्हणजे मी जसं म्हटलं की निर्माता सर्वतोपरी माझी काळजी घेतो. हा. कुठली गोष्टीची मला अडचण नाही. हम्म. माझा प्रवास व्यवस्थित होतो. हो, वेळही छान जातो. वेळ छान जातो. आणि सगळ्या मोठमोठ्या शाळेनं म्हणजे पोद्दार इंटरनॅशनल अनेक शाळा सारख्या हा. मोठमोठ्या शाळेनं त्या त्या गावामध्ये जाऊन मी भेटी देते. मी प्रमोशन करते नाटकाचं. तेव्हा प्रमोशन करणं हा एक वेगळं चळवळ हा. सुरू झालेली आहे आणि आय एम हॅपी टू दॅट. आणि बरं. आज अशी परिस्थिती आहे की त्याच्याशिवाय बाहेरगावी जाऊन हो. बालनाट्य करणारं कोणी नाही. एवढ्या स्टेजला मी त्याला आणून ठेवलंय. हा. मी केलं असं नाही मी म्हणेन. नाही, हा. त्याच्यामध्ये मेहनत आहे, खूप प्रामाणिक आहे, हो. खूप डेडिकेटेड आहे. हम्म. आणि म्हणजे त्याचं छोटं घर होतं तर आज दापोलीला त्याचा मोठा बंगला झालाय, आज रिसॉर्ट झालाय. हो. सांगायची मला वाटतं दामू केंकरे पण होते. नाही. नाही, ते या ग्रुपमध्ये या नाही. ग्रुपमध्ये. हा त्याचा सेपरेट ग्रुप हा, आहे. अच्छा. दामू केंकरेंचा ग्रुप वगैरे जो होता तो सुधा करमरकर वगैरे त्यांचा होता. हा ग्रुप, रत्नाकर मतकरी वगैरे हा. हा ग्रुप होता. अच्छा. हा, मी काही सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलं हा. नाही. पण माझ्या वेळेचे जे नट जे समवयीन, हो. समवयीन भक्ती बर्वे आहे, जयंत हा. सावरकर आहे, काशीनाथ, हे सगळे जादूचा वेल वगैरे हा. या बालनाट्यात काम करायचे. अच्छा. मग ते मोठे झाले. मोठे झाले. म्हणजे बालनाट्यात काम केल्यानं माणूस लहान नाही होत, नाही. उलट फ्लरिश होतो. Yes. आपल्याला मुलांकडनंही खूप शिकायला मिळतं. हा. आणि मलाही खूप शिकायला मिळालं आणि मला त्याच्यात काम करताना आनंद वाटतो. हा. त्यामुळे मी माझं स्वतःचं वय विसरते हो. आणि मी 5 वर्षाची होते. खरंच. आता दामोदर चळवळीकडे म्हणजे हो. तुम्ही बोलता बोलता बरंच म्हणजे कलाकारांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न आपण केला. हो. पण आता दामोदर सध्या हा जो विषय आहे नाट्यगृहाचा तो अगदी धगधगता आहे. तर थोडं त्याच, आणि तुम्ही तर सदस्य आहात, एवढी वर्षांची परंपरा आहे हा. आणि मला वाटतं दुसरी पिढी आहे तुम्ही या क्षेत्रात आणि रंगभूमीसाठी एवढं योगदान दिलेलं आहे. तर दामोदर बचाव आंदोलन जे चालू आहे त्याला तुम्ही कसं पाहता आणि त्यासाठी आपलं शासन दरबारी काय आपली मागणी आहे ती तुम्ही. मी एक सांगू का की आम्ही कलाकार मंडळी आहोत. आमचा राजकारणाशी काही संबंध नाही. राजकीय हेवे देवे काय त्यांच्या आपापसात काय आमचं काय देणं घेणं नाही आहे आम्हाला. आम्हाला काम फक्त आमच्या रंगमंचाशी. तिकडं आम्ही करणार. तिकडे अडचण आली तर आम्ही सांगणार. तिकडे अन्याय झाला तर आम्ही ओरडणार. आमचं बोलणं तुम्ही ऐका किंवा ऐकू नका, पण आम्ही ओरडणार, आम्ही बोलणार, आम्ही आंदोलन करणार. ते तुमच्या कानापर्यंत पोचावं अशी आमची इच्छा आहे. दामोदरची चळवळ अशासाठी आहे की तिथे मी तुला सांगितलं पहिल्यांदा की माझी सुरुवात तिथून झालेली आहे. तर त्या दामोदरमध्ये अनेक मोठी नाटकं मी बघितलेली आहे. आज परिस्थिती आहे की वरती सहकारी मनोरंजन नावाचं जे एक कनेक्टेड संस्था आहे, तिथे अनेक उपक्रम चालतात. तिथे दुसरी पिढी आहे, जुनी पिढी गेली. कामगारांसाठी उभी राहिलेली संस्था आहे. स्पर्धा, नवीन कलाकार, तिथे गाणं शिकवलं जातं, शिवण क्लास शिकवला जातो. जायचा आता नाही. अनेक नट तयार झाले, जुनं सामान आहे तिथे, जुनी नाटकं. आज तिथं ऍक्टिव्हिटी नाही आहे, पण तोपर्यंत ऍक्टिव्हिटी होती जोपर्यंत आमचं खरा ब्राह्मण चालू होतं. खरा ब्राह्मण हे नाटक आम्ही केलं बाळासाहेबांचं. परवानगी घ्यायला आम्ही गेलो होतो तेव्हा ते म्हणाले हे प्रबोधन करताय तुम्ही करा. आज अवस्था अशी, जेव्हा मला असं कळलं की दामोदर थिएटर पाडतायत, मला खूप मोठा शॉक बसला. चांगलं थिएटर का पाडतात? आत्ता गेल्या महिन्यात मी वासूची सासू नाटक केलं तेव्हा थिएटर भरतंय, थिएटर गळतंय, अमुक होतंय, तमुक, असं काहीच दिसलं नाही. मग तुम्हाला जुनं पाडून नवीन करायचंय का? तुमच्यावर काय दबाव आहे का? तुम्ही काय ट्रस्टी बदललेत का? तुमचं या सहकारी मनोरंजनशी काही नातं तुटलंय का? आमचंच आहे असं तुम्ही सांगताय. मग त्यांना कॉन्फिडन्स मध्ये का घेत नाही? आमचं हे म्हणणं आहे तुम्ही थिएटर पाडा, तिथं ताजमहाल बांधा, तिथे अगदी टॉवर बांधा, आमचं काही म्हणणं नाही. आमचं म्हणणं असं आहे की थिएटर झाल्यानंतर आमची जी सहकारी मनोरंजनची 750 स्क्वेअर फुटाची जी जागा आहे, जी तालमीसाठी 100 वर्ष उपलब्ध होती, तशीच जागा नवीन मिळेपर्यंत त्याच संकुलामध्ये तेवढीच जागा आम्हाला द्या. म्हणजे आम्हाला तिथे आमची तालीम करता येईल. त्या मोठ्याशा जिन्यावरून आम्हाला गड चढता येत नाही. म्हणजे मी आता 73 वर्षाची आहे,
तेव्हा वरती जाऊन तालीम करायची अवघड जाते. मी अजूनही नाटकात काम करते तेव्हा मला तालीम करावी लागते. बाहेर तालमीचे खर्च परवडत नाहीत. तासाला 400 रुपये 500 रुपये असं घेतात. अहो थिएटरची भाडी काय आहेत? 17,000 थिएटरचं भाडं. मराठी नाटक कसं व्हायचं? थिएटरची भाडी कशी परवडणार? थिएटर तिकीट दर किती वाढवायचा? लोक येणार का? म्हणजे आमचा तुम्ही विचारच करत नाही. प्रत्येक वेळेला आम्ही शासनाकडे भीक मागायची, सांगायचं आम्हाला डोनेशन द्या, आम्हाला अमुक 1 कोटी द्या, आम्हाला हे बदलतं. हे का? आणि मनोरंजन हे सगळ्या शेवटच्या टप्प्यावर का ठेवता? हे पण एक जरूर आहे समाजाला. मनोरंजन पण हवं, कपडा हवा, वैद्यकीय शिक्षण हवं, शिक्षण हवं, छत हवं. तसं मनोरंजन नको का? मूलभूत गरज आहे. ही गरज आहे ना. वस्त्र, निवारा आणि मनोरंजन. हा, हे हवं. याच्यातनं टॅक्स मिळतो भरपूर. मग त्याच्याकडे दुर्लक्ष का? ही वेळच का यावी सांगायची. बरं, हे सगळं तुमचं विधान सभेमध्ये प्रश्न मांडता. नुसते प्रश्न तिथे मांडू नका. आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही या, बघा, आमच्याशी बोला, आमच्याशी चर्चा करा. गावोगावी थिएटर करू नका, असलेले थिएटर पहिल्यांदा सांभाळा. मी बाहेरगावी जेव्हा बालनाट्याच्या माध्यमातून थिएटरला जाते तेव्हा तुला 4च गोष्टी सांगते यातल्या. बाहेर खूप मोठा बोर्ड असतो, अमुक 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 थिएटर. थिएटरचा दरवाजा बंद, धूळ, खुर्च्या मोडलेल्या, स्वच्छता तर बोलूच नको. नाहीच. टॉयलेट कडी नाही, नळ आहे, पाणी नाही, मेकअप रूम आहे, आरसा नाही, त्याला लाईट नाही, अंधार. लाईट आमचेच आणायचे, एसी चालू नाही, पंखे चालू, त्याचा खूप मोठा आवाज येतो. जनरेटर आणला, डिझेल आम्हीच घालायचं. भाडं मात्र 17,000. सगळ्या नाटकांना 2-4 लाख रुपये बुकिंग होतं का हो? ठराविक नाटकांना, ठराविक नटांना बुकिंग होतं, पण सगळ्या नाटकांना होत नाही. मग एवढा मोठा ताफा घेऊन जायचं, नाटकाची गाडी घेऊन जायची, बुकिंग झालं नाही तर काय मग तसंच परत यायचं. मग नाटक जगवा. कसं? जसं झाडं जगवा म्हणता पण झाडं तोडता, तसं नाटक जगवा असं म्हणता पण थिएटर तोडता. तुम्ही स्टेज शिल्लक ठेवत नाही. अशी आज अवस्था संपूर्ण महाराष्ट्र मी फिरले. आणि मराठी जगली पाहिजे म्हणून गळे काढतात. भाषा जगली पाहिजे, मराठी संस्कृती टिकली पाहिजे, पण तुम्हीच शेंडा बुडखा तोडून काढताय. 100 वर्षाचं झाड जगलं पाहिजे पण मुळासकट तोडताय. झाड ठेवत नाही, माणसं ठेवत नाही, कलाकार जिवंत ठेवत नाही. मग संस्कृती टिकेल कशी? त्या राज्यातली संस्कृती टिकली पाहिजे ना. महाराष्ट्रात मराठी नाटक टिकलं तर मराठी भाषा टिकेल, तर मराठी लँग्वेज टिकेल, तर रंगमंच टिकेल, तर बाकीचं सगळं टिकेल. मराठी शाळा बंद, मराठी शाळा बंद होत आहेत आणि म्हणे भाषा सुधारा. अहो, शाळाच बंद करतायत. कशी भाषा सुधारायची? मग ही रड आहे, ही पहिल्यांदा बंद करा. थिएटर तुम्ही नवीन नका बांधू, आहे ते थिएटर पहिल्यांदा सुधारा. अहो, आम्ही जेव्हा फलटणला, मी तुला सांगते, हे मुद्दाम तू सांग की फलटणला गेले तेव्हा फलटणच्या थिएटरचा दरवाजा आम्ही तोडला. एवढं कुत्र्याच्या डोक्या एवढं कुलूप होतं. बापरे. आम्ही मग नगरसेविकेलाच बोलवलं, तिथल्या आमदाराला सांगितलं हे काय आहे. आतमध्ये गेलो तेव्हा टँकर आणला, थिएटर धुवून काढलं. कबूतर, मांजर, कुत्री, घुशी, हे म्हणजे काय, उखडलेले खुर्च्या. आता बाल कलाकार येणार, त्यांनी उभं कुठं राहायचं? कपडे बदलायला मेकअप रूम, खिडक्या आहेत, पडदे कुठे? 15 वर्षाच्या मुलीनं कपडे कसे बदलायचे? बाथरूमला कसं जायचं? मग आमच्या सगळ्या मुली, बिचाऱ्या मुली, कोणी नाही असं बघून थिएटरच्या मागे जाऊन बाथरूमला जायच्या. किती वाईट अवस्था आहे. आमच्याच राज्यात आम्हालाच सोय नाही. आणि बाहेरचे जे येतात, जेव्हा येतात असं कळतं तेव्हा रंगरंगोटी करतात, माणसं धावपळ करतात. असं का? भेदभाव का? हा भेदभाव का? म्हणजे तुला सांगते, पद्मावतीला जे थिएटर आहे, साठे मला वाटतं थिएटर आहे, त्या थिएटरचा पडदा चालू नाही. बापरे. उघड्या रंगमंचावर सेट लावायचा. लोक येत आहेत, बसतायत, बघतायत सेट कसा लावतोय ते. आणि त्यांना मी विचारलं की इथले जे अधिकारी सुट्टीवर आहेत,
बर. कर्मचारी नाही आलेले. हा. बर. हे कुठं गेला? चोरीला गेलं. कधी? करोनाच्या काळात लाईट चोरीला गेले. थिएटर बंद होता ना, बरं. मग चोरीला कसे गेला माहित नाही. माहित नाही. मग अमुक रजेवर आहे, 15 दिवसाच्या रजेवर आहे, अधिकारी का, आणि बाकी साफसफाई नाही, ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. मग ते साफ नाही करत, नाही हो सह्या करून जातात, हे मला सांगताय. मग त्यांच्यावरती तुम्ही जे देखरेखीला ठेवलंय तुम्ही बघत नाही करतायत की नाही. पडदा पुढचा ड्रॉप चालू नाही. तुला सांगते की 8 दिवसांनी हिंदी मधल्या मोठ्या नटाचं आगमन होणार होतं तिथे. तेव्हा सगळं असा कार्यक्रम होता. तेव्हा भरा थिएटरचा पडदा सुरू झाला, स्वच्छता झाली, सगळं चोरीला गेलेलं सगळं जाग्यावर आलं, लाईट नव्हते ते लाईट आले. हे काय? आणि हे लांछन म्हणजे तुम्ही कोणाचे बूट चाटता? आपल्याच कलाकार मंडळी, आपल्याच लोकांना तुम्ही देत नाही, सवलती देत नाही, आणि बाहेरच्या लोकांची हाजी करता. शरम वाटते. ही गोष्ट नाही होता कामा. प्रत्येक मराठी माणसाने स्वतःच्या आतलं एक स्वतःची स्वाभिमान जपला पाहिजे. आपल्या भाषेचा असू दे ना किती पण मोठा. आमचं थिएटर आहे, आमची संस्कृती आहे, आमची भाषा, आमचं नाटक आहे, हे आमचं पहिलं व्हायला हवं, मग बाकीच्यांचं व्हायला हवं असं मला वाटतं. नक्कीच. आणि त्यासाठी विजय पाटकर सर, तुम्ही आणि गणेश तळेकर आणि सगळी श्रीधर चौगुले सर, हे सगळी मंडळी आणि सहकारी मनोरंजन मंडळ, हे सहकारी मनोरंजन व्हायला हवं. हे कधी होईल, आमच्या ताब्यात मिळेल वगैरे हे नंतर आहे. आम्हाला ते जागा, आमची जागा ही मिळायलाच पाहिजे. कुठल्या तरी चाळीत नव्हे, तिथेच त्याच जागी आणि वाढीव स्वरूपात. मग तुम्ही आम्हाला नंतर द्या, पण आता तात्पुरती तालमीसाठी मोठी जागा द्या. वीज नाही, अगं पाणी नाही, अशी अवस्था आहे. असं करू नका. नक्कीच. आता मुलाखतीच्या खरं गंभीर विषयाकडे आपण आहोत. तरी जाता तुम्ही आलाय आणि नाट्यपद झालं नाही असंच, आणि शेवट अर्थातच मुलाखतीचा गोड व्हावा, तर मी तुम्हाला विनंती करेन एखादं छोटंसं नाट्यपद आपण सादर. मी 2 ओळी सादर करते. हो नक्की. नाथ हा माझा ही खरा, नाथ हा माझा ही खला, शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मी शिशु समानिला, नाथ हा माझा ही खरा, नाथ हा माझा नाथ हा माझा खला, नाथ हा माझा. वा वा, सुंदर. आणि नैनाताई, म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं गाणं आजही तसंच आहे, तेच चिरतरुण अजूनही वाटतंय ते गाणं. म्हणजे आवाज मग खरं दैवी देणगी आहे ती. परमेश्वराचे खूप खूप आभार आहेत. एवढ्या सुंदर तुम्ही तर आहात, आणि एवढा सुंदर गाता कळा देवाने तुम्हाला दिला. आणि खरंच, आणि आता तुम्ही नुकतेच 70 पार केलेली आहे. 70 नाही, तू कमी करते काय? मी 73, मला 74 संपणार. लवकरच 75 गाठणार. कमी नाही करायची वर्ष. 70 ओलांडून आता 75 कडे धाव होते. तर येस 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 येस. आणि खूपच सुंदर आयुष्य तुम्हाला आणि निरोगी निरामय आयुष्य लाभावं ही सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आलात, आणि खरंच धावता आढावा झाला हा. खूप थोडक्यात धांडोळा घेता आला तुमच्या सगळ्या जीवन प्रवासाचा, सांगीतिक प्रवासाचा. तर मी याच नोटवर तुम्हाला विनंती करेन की तुम्ही पुन्हा या, पुन्हा या, पुन्हा या. पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार. नक्की. आणि छोट्या बच्चे कंपनीलाही घेऊन आपण इथे बालनाट्य एक सादर करूया, आणि त्याची एक मुलाखत घ्यायला मला नक्कीच आवडेल. नक्की नक्की. तर तुम्ही आज इथे आलात तर तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर मित्रांनो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये नयनाताई आपटे यांच्याशी संवाद साधला. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त आपण नाट्य चळवळीसाठी, बालरंगभूमीसाठी काम करूया. नयनाताईंचा आदर्श तर आहेच आणि सगळ्या नवीन पिढीतल्या अभिनेत्री नयनाताईंना आदर्श ठरवून घडू देत अशीच आपण प्रार्थना करूया. आणि याच नोटवर मी आपला निरोप घेते. धन्यवाद. Acharya